1.5-2 वर्षापूर्वी किंवा कदाचित जास्त एका शाळेमधल्या एका 7व्या वर्गातल्या मुलाचा खून झाला आणि तो खून शाळेच्या टॉयलेटमध्ये. तर शाळेच्या टॉयलेटमध्ये जेव्हा त्या मुलाचा खून झाला, जो फक्त 6व्या-7व्या वर्गातला होता, म्हणजे मिडल स्कूलचा विद्यार्थी होता, तर त्यावेळी पहिला त्याच्याबद्दलची शंका जो कोणी तिथला बस ड्रायव्हर आहे किंवा ऑटो ड्रायव्हर आहे त्याच्यावर त्यांनी आधी शंका घेतली की यांनी काहीतरी केलं असेल. पण जेव्हा जेव्हा ते आणखी पुढे गेलं संशोधन की असं काय झालं, तर असं लक्षात आलं की निव्वळ दुसऱ्या दिवशी पेपर आहे, परीक्षा आहे आणि त्याची तयारी झालेली नाही आहे. तर शाळेला सुट्टी मिळायला पाहिजे. शाळेला सुट्टी केव्हा मिळेल? कोणीतरी मेला तर सुट्टी मिळेल. मग ती दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी मिळावी म्हणून त्या मुलाला मारण्यात आलं आणि मग शाळेला सुट्टी मिळाली. पण ही मानसिकता जी असते ती अचानक अशी होते की आपला घरचं वातावरण म्हणा किंवा आजूबाजूला ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. लहानपणापासून बकऱ्याचा बळी कसा द्यायचा यासाठी जर सुरी कशी फिरवायची असे व्हिडिओ बघितले आहेत की लहानसा मुलगा तो रडतो आहे की त्या दिवशी त्या बकऱ्याला मारू नका असं तो रडतो आहे, कारण त्यांनी स्वतः त्याला खाऊ पिऊ घातलेलं आहे. पण आता विशिष्ट सण आला म्हणून बकऱ्याचा बळी द्यायचा आहे, म्हणून मग बकऱ्याचा बळी देतात आहे तर ते त्यालाच द्यायला सांगतात मुद्दा, कारण त्या विशिष्ट समाजाची अशी भावना आहे की याला ते व्हायला पाहिजे, याला यायला पाहिजे, याचं मन पक्कं व्हायला पाहिजे. तर त्याला ते मन पक्कं होणं म्हणतो आपण, त्याला क्रूर होणं म्हणतो. त्या शाळेची जबाबदारी आहे की टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि हे वाहक जे काय असतात ड्रायव्हर्स, या प्रत्येकाने सायकोलॉजिस्टकडून सर्टिफिकेट आणायचंच. गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक डॉक्टर झालेत, ते लोक आजही असं काम करतात. कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांनी असं जाणून बुजून केलेलं आहे. काही लोकांनी हिंदूंची संख्या कमी होण्यासाठी जाणून बुजून स्त्रियांना बंधत्व आणलेला आहे. तो सर ऐसा है बोले कि एक खाली क्लासरूम में एक 11th स्टैंडर्ड का लड़का उसके आजू बाजू में 2 लड़कियों को लेके बैठा हुआ है और वो उस पर कुछ गलत व्हिडिओ उनको दिखा रहा है. एक दिवशी त्यांनी एकदम आधी आईला एका खोलीत बंद केलं, नंतर जोरात धावत येऊन वडिलांच्या छातीवर लाथ पडून त्यांना खाली पडलं आणि त्यांचं मुंडकं धडा वेगळं केलं. नंतर त्यांचा गुडघ्यापासून एक पाय तोडला. तोपर्यंत आईने आरडाओरडा केला. तिला कळलं की काहीतरी भयंकर घरात होत आहे. तिने आरडाओरडा केला. लोक धावत आलेत, पण तो अशा विशिष्ट मानसिकतेमध्ये होता, विकृत मानसिकतेमध्ये, की त्याला अजून वडिलांच्या चेहऱ्याचे तुकडे करायचे. की जेव्हा तुम्ही अशा केसमध्ये एकदा दोषी झाल्यावर त्याला जी शिक्षा जी दिलेली आहे ज्युडिशियरीने, त्या ज्युडिशियरीची ही जबाबदारी की त्यांची शिक्षा त्यांनी रिव्ह्यू करायला पाहिजे. त्यांना जर माहिती आहे की यांनी एकदा आणि 2दा रेप केला आहे, 3दा रेप केला आहे, तर त्याचा लिंगच कापून टाकायला पाहिजे असं मी म्हणतो. चुप, तूने 1 को टपका है, मैंने 2 को टपका है. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळेच आज मी परत तुमच्यासमोर आहे आणि त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आज मी तुमच्यासोबत थोडं बोलणार आहे. बोलण्याचा विषय गंभीर जरी असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपल्या आजूबाजूला बरेच अपराध होत चाललेले आहे आणि ही आपराधिक मानसिकता कशी असते, का इतके गुन्हे होत चालले आहे, त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार. आणि आपला विषय आहे क्रिमिनल सायकॉलॉजी. ही सायकॉलॉजी कशी असते, त्यांची मानसिकता काय असते, ती आपण कशी थांबवू शकतो, या विषयावर चर्चा करायसाठी आज आपल्यासोबत आहेत सायकॉलॉजिस्ट डॉक्टर नितीन विघ्ने सर. गेल्या 40 वर्षापासून ते ह्या कामात कार्यरत आहेत. 2001ला अमेरिकेच्या तुरुंगामध्ये त्यांनी गुन्हेगारांसोबत काम केलं. तसेच 1995मध्ये सेंट्रल जेलच्या 33 गुन्हेगारांसोबत त्यांनी काम केलं आहे. त्यात त्यांनी त्यांची मानसिकता ओळखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सुधारवण्याचाही प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश मिळालं आहे. त्याची एक छोटीशी गोष्ट त्यांनी आपल्यासोबत शेअर केली. हा पॉडकास्ट आपराधिक मानसिकतेला बदलवण्याचा आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न आपण कसा करू शकतो या विषयावर आहे. व्हिडिओ बघत असताना आमच्या लक्षात आलं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताच, पण शेअर करायला
आणि सबस्क्राईब करायला आपण कुठेतरी मागे पडतो आहे. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपण लोकांना जागरूक करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओला आपलं स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट हा खूपच गंभीर विषयावर म्हणण्यापेक्षा विचार करण्यासारखा विषयावर आहे असं मी म्हणेल. कारण तुम्ही सायकॉलॉजिस्ट आहात आणि जे आपण साधारण व्यक्ती समजू शकत नाही किंवा विचारही करू शकत नाही, ते आज आपल्या आजूबाजूला, आपल्या वातावरणात, जगामध्ये होत चाललेलं आहे. तर हे जे अपराधी बनतात, त्यांची काय मानसिकता असते हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एखाद्या अपराध्याची मानसिकता काय असते किंवा एखादा व्यक्ती तो अपराध का बरं करतो, याचे वेगवेगळे कारणं असतात. म्हणजे एखाद्याने खून केला, तो खून करत असताना त्याला राग होता म्हणून त्यांनी खून केला, असं एक कारण असू शकतं. दुसरं, ज्याचा खून केला त्याने काही याचा गुन्हा केला असेल, याला दुखावलं असेल म्हणून त्यांनी बदला काढायला खून केला, असंही असू शकतं. आणि अलीकडच्या काळात आपण आता बघितलेलं आहे की त्यांनी गुन्हा काहीच केलेला नाही आहे, पण त्याला गुन्हा शोधून काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ज्याचा मर्डर झाला त्याला, मग त्याचं तोंड बंद करण्यासाठी सुद्धा खून करू शकतो व्यक्ती. म्हणजे त्याला आपण कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतो, थंड डोक्याने केलेला खून, असं आपण त्याला म्हणू शकतो. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एखादा व्यक्ती जेव्हा अपराध करतो त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. काही वैयक्तिक, काही व्यावसायिक आणि काही विकृत मनोवृत्ती, असे वेगवेगळे कारणं असू शकतात अपराधाच्या मागे. तो अपराध मग खुनाचा असू शकतो, चोरीचा असू शकतो, दरोड्याचा असू शकतो किंवा स्त्रियांवर अत्याचार करण्याचा असू शकतो. तर अपराध कुठल्याही प्रकारचा असो, प्रत्येकाचे त्याचे कारणं वेगवेगळे असू शकतात. जसं आता इथे झालं की जसं छोटे मोठे अपराध जेव्हा करतात, तर ठीक आहे की आपण समजू शकतो की गरिबी आहे. त्याला काहीतरी मजबुरी असेल की त्यांनी जसं चोरी करण्याचं आलं किंवा कधी कधी असतं की आत्ताच एक केस आली होती की ज्याच्यामध्ये खूप आधीची केस होती की त्या माणसाला खुन्नस होती त्या व्यक्तीबद्दल. तर त्याच्यामुळे त्याला तुरुंगवास तर झालाच, पण जेव्हा सुटून जेव्हा जो आला, तेव्हा परत तो बदला घेण्यासाठी म्हणून त्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये जाऊन त्या मुलींना किंवा त्रास देऊन तो परत अपराध करत गेला. तर असं होतं. पण जेव्हा एक्स्ट्रीम लेवलच्या ज्या अपराध असतात, तेव्हा ते अचानक घडतं की त्यांना, म्हणजे सुरुवातीपासून त्यांची मानसिकता असते की त्या वेळेची सिच्युएशन तशी असते की ते असे कार्य करतात. तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला आहे. कारण मी सांगितलं ना आधी की कधी कधी कसं आहे की समजा एखादा नॉर्मल सद्गृहस्थ आहे, तो गुन्हेगार नाही आहे, तो आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी चाललेला आहे आणि त्या कुटुंबावर जर कोणी आघात केला, त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्रास म्हणजे अति घाणेरडा त्रास, त्यांना त्रास होईल, अनेक प्रकारचा त्रास होईल, अपंग होऊ शकतात किंवा त्यांचं इज्जत जाऊ शकते, अशा प्रकारचा त्रास जर कोणी कुटुंबाला द्यायचा प्रयत्न केला, तर हा सद्गृहस्थ त्वेषाने त्याचा विरोध करू शकतो. आणि त्वेषाने विरोध करताना एखाद्या वेळेस तो दुसरा गुन्हेगारच मेला, तर त्याचं पूर्ण सगळं बॅकग्राऊंड इन्व्हेस्टिगेशन सगळं वेगळं राहणार आहे. पण आत्ता आपण जे बोलतो आहे की एखादा व्यक्ती जेव्हा अपराध करतो, तर मला असं वाटतं की आपल्या दर्शकांना सोयीचं जावं यासाठी मी एक उदाहरण देतो. काही 1.5-2 वर्षापूर्वी किंवा कदाचित जास्त, एका शाळेमधल्या एका 7व्या वर्गातल्या मुलाचा खून झाला. मुलाचा खून झाला, फक्त 7व्या वर्गातला, आणि तो खून शाळेच्या टॉयलेटमध्ये झाला. तर शाळेच्या टॉयलेटमध्ये जेव्हा त्या मुलाचा खून झाला, जो फक्त 6व्या-7व्या वर्गातला होता, म्हणजे मिडल स्कूलचा विद्यार्थी होता, तर त्यावेळी पहिला त्याच्याबद्दलची शंका, जो कोणी तिथला बस ड्रायव्हर आहे किंवा ऑटो ड्रायव्हर आहे, त्याच्यावर त्यांनी आधी शंका घेतली की यांनी ही काहीतरी केलं असेल बा. पण जेव्हा जेव्हा ते आणखी पुढे गेलं संशोधन की असं काय झालं, तर असं लक्षात आलं की निव्वळ
दुसऱ्या दिवशी पेपर आहे, परीक्षा आहे आणि त्याची तयारी झालेली नाही आहे. तर शाळेला सुट्टी मिळायला पाहिजे. शाळेला सुट्टी केव्हा मिळेल? कोणीतरी मेला तर सुट्टी मिळेल. मग ती दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी मिळावी म्हणून त्या मुलाला मारण्यात आलं आणि मग शाळेला सुट्टी मिळाली. आता ह्या मानसिकतेला आपण काय म्हणू? ही गुन्हेगारी मानसिकता आहे. म्हणजे स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी ज्याने खून केला तो पण मायनरच आहे. तो मेजर मोठा माणूस नाही आहे. तो पण संज्ञान नाही समवयस्क म्हणत आहे असं. दोन्हीही. संज्ञान नाही म्हणता येत त्याला. ज्युव्हेनाईल ज्याला म्हणतात तसं झालं ते. तर त्यांनी अपराधी नसताना तो अपराधी नाही आहे. पण त्याची मानसिकता अपराधाची असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या मुलाचा खून केला. पण ही मानसिकता जी असते ती अचानक अशी होते की आपला घरचं वातावरण म्हणा किंवा आजूबाजूला ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात असं म्हणजे तुमच्या स्टडीमध्ये वगैरे कधी लक्षात आलं आमच्या असेल? अभ्यासानुसार याच्यासाठी एकूण 6 वेगवेगळे फॅक्टर्स कारणीभूत असतात. त्या फॅक्टर्समधला पहिला जो फॅक्टर आहे त्याला आपण म्हणू भोवतालचं वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट. ज्या वातावरणामध्ये मुलगा किंवा मुलगी मोठे होतात आहे त्या वातावरणामध्ये जर असं सारखं चर्चा होत असतील, त्याचे डिस्कशन्स होत असतील, लहानपणापासून बकऱ्याचा बळी कसा द्यायचा यासाठी जर सुरी कशी फिरवायची असे व्हिडिओ बघितले आहेत की लहानसा मुलगा तो रडतो आहे की त्या दिवशी त्या बकऱ्याला मारू नका असं तो रडतो आहे. कारण त्यांनी स्वतः त्याला खाऊ पिऊ घातलेलं आहे. पण आता विशिष्ट सण आला म्हणून बकऱ्याचा बळी द्यायचा आहे. म्हणून मग बकऱ्याचा बळी देतात आहे तर ते त्यालाच द्यायला सांगतात मुद्दाम. कारण त्या विशिष्ट समाजाची अशी भावना आहे की याला ते व्हायला पाहिजे, याला यायला पाहिजे, याचं मन पक्कं व्हायला पाहिजे. तर त्याला ते मन पक्कं होणं म्हणतो आपण, त्याला क्रूर होणं म्हणतो. मग तो 2 वर्षाचा मुलगा जेव्हा बकऱ्याच्या गळ्यावर रडत काय होईना पण सुरी फिरवतो आणि डोळ्याने ते वाहणारं रक्त पाहतो, इतर लोक टाळ्या वाजवतात की यांनी एक चांगलं काम केलं. या वातावरणात तुम्ही काय म्हणाल? विकृतीच आहे. मग तर त्यांच्या विशिष्ट लोकांच्या दृष्टीने तो सणाचा दिवस आहे आणि मग त्या सणाच्या दिवशी बकऱ्याचा बळी देणं त्यांची नॉर्मल सणाचा भाग आहे तो. त्यांच्या मनामध्ये कुठेच नाही असं की आपण काही गुन्हा करतोय. मग अशा ठिकाणी त्या मुलाला बाळकडू मिळतं आहे. लहानपणी बाळकडू 2 गोष्टीचं मिळतं आहे की तू त्याच्यासोबत खा पी, त्याला खाऊ घाल, त्याच्यासोबत खेळ, पण ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी त्याला मारून टाक, हे शिक्षण मिळतं आहे. मग अशा वातावरणामध्ये जेव्हा तो मुलगा मोठा होतो आहे आणि ते एकदा नाही होत आहे, ते दरवर्षी होत आहे किंवा वर्षातून अनेक वेळा होत आहे. कारण त्यांच्या घरी तसं घरीच मांस शिजवून खायची जर त्यांची प्रॅक्टिस असेल तर ते अनेक वेळा होतं, काय फक्त सणाच्या दिवशी होतं असं नाही आहे. तर ही गोष्ट झाली की पर्टिक्युलर ज्यांच्याकडे हा सण आहे तो, पण वातावरण झालं आवश्यक ना. वातावरण झालं, पण आवश्यक नाही आहे की त्याच समाजातला किंवा त्याच पर्टिक्युलर कॅटेगरीतला माणूस असा करतो. व्यवसाय आहे, हां. त्यांना रोज त्यांचं दुकान आहे नॉनव्हेजचं, कोंबडी कापायची, जे काय तुम्ही म्हणता चिकन वगैरे जे काय म्हणता तुम्ही, तर त्याच्यामध्ये त्याचा कापायचं आहे आणि विकायचं आहे. मुलगा तिथे लहानाचा मोठा होता, वडील किंवा आईसुद्धा कापून विकतात आहे. मुलगा तिथे शाळेतला जातो आहे किंवा बालक मंदिरात आहे, त्याला तर काहीच माहिती नाही, तो फक्त त्या घरात राहतो आहे. पण त्या घरात पैसाच मुळात या दुकानातून येतो आहे. त्यांचं ते पोटपाणी आहे, पण तिथं तो रक्त पाहतो आहे ना, कसं करायचं ते बघतो आहे ना. मग ते ब्रेन, तो मेंदू त्या वातावरणाला एक्सपोज झाला. तर इथे काय फक्त समाजाचा भाग नाही, व्यवसायाचा भाग आला. अमुकच माणूस तो व्यवसाय करेल असं काहीच नाही आहे. कोणी पण व्यवसाय करतात ते आज, किंवा काही काही लोकांच्या घरीसुद्धा असं करतात. व्यवसाय पण नाही आहे, सण पण नाही आहे, घरीच त्यांच्या घरी करतात ना, कोंबडी कापतात घरी. असे अनेक घरं असतील, आपल्या दर्शकांमध्ये सुद्धा अनेकांच्या घरी असतील, पण त्याच्यातून ते संस्कार होतात आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, आपण दुसरं उदाहरण घेऊ की तुम्ही टी व्ही पाहत बसले आहात. टी व्ही पाहत असताना त्या पिक्चर समजा तुम्ही लावलेलं आहे, त्या पिक्चरमध्ये दाखवतात आहे की त्या पिक्चरमधला जो खलनायक आहे, त्या चित्रपटातला जो खलनायक आहे, तो अत्याचार करतो आहे वेगवेगळ्या लोकांवर. असं अत्याचार करून करून त्या खलनायकाचं पात्र किती भयानक आहे हे एस्टॅब्लिश करायला अनेक गुन्हे केला होताना दाखवतात आहे. हे तुम्ही आता पाहतात आहे. आध्यात्मिक व्यक्ती पाहते एखादी
भजन पूजन करणारी व्यक्ती हा चित्रपट पाहत बसले आहे. त्यांना फक्त थोडा वेळ चांगला एंटरटेन म्हणून तर बसले आहेत पिक्चर बघायला, आणि मग तुम्ही हा असा चित्रपट पाहतात आहे. मग तुम्हाला आता त्याचा राग यायला लागला खलनायकाचा, आणि त्याचा प्रयत्न करण्यात येतो दिग्दर्शकाच्या हाताने. जो काही दिग्दर्शन करत असेल त्याला आधी खलनायक मोठा केल्याशिवाय हिरो मोठा करता येत नाही. रावण मोठा म्हणून नाम मोठा, हां, ती परिस्थिती तशी तशी तयारी करावी करावी लागते. लागते. तर जो कोण चित्रपट तयार करतो त्याला तो रंजकता वाढवण्यासाठी तो असं सगळं करतो. पण आम्ही एक मानसशास्त्रज्ञ म्हणून विचार करताना आम्ही काय म्हणतोय, तुमचा ब्रेन त्या निगेटिव्ह सगळ्या भावनांना एक्सपोज होतो आहे तिथे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहत असता, पाहून तुम्ही विसरलेला असता, पण नंतर पुन्हा तुमच्या स्वतःच्या जीवनात असं काही केलं तर तुम्ही त्याच पद्धतीने दुसऱ्याला मारायला जाता. म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये ते असतं सबकॉन्शियसमध्ये जाऊन कुठेतरी. ते स्टोअर होतं, हम्म. जाणते अजाणतेपणी. अशा पद्धतीने त्याचे बीज रोवल्या जातात, आणि त्यातून मग कधीतरी रोपटं बाहेर येतं. ते कधी कधी अनावधानाने येतं, कधी कधी एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडायला काय करता येईल बा. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही विशिष्ट प्रॉब्लेम्स येतात आहे, आर्थिक प्रॉब्लेम्स म्हणा किंवा सामाजिक प्रॉब्लेम्स म्हणा येतात आहे, आणि मग त्या व्यक्तीच्या दृष्टीने अमुक व्यक्तीच या सगळ्याला मूळ कारणीभूत आहे. मग ते सोयासूतक त्यांचं काय असतं, किंवा त्यांचा विचार करण्याची पद्धती काय असते, न रहेगा बास न बजेगी बंसी, मूळ इथे आणमय मूळच काढून टाका. याच्यातून गुन्हे घडतात. म्हणून पोलीससुद्धा काय करतात, पोलीससुद्धा बाई, बाटली आणि मित्र हे 3 गोष्टी आधी पाहतात. कुठलाही गुन्हा झाला की यांचे मित्र कोण, कारण अनेक ठिकाणी मित्रांनीच मित्रांचा खून केलेला आपण पेपरला वाचतो. हो. त्यामुळे पोलीससुद्धा विचार करताना, तपास करताना ते प्रत्येकाला धरतात की हा पण गुन्हा करू शकतो. घर किती कुठेतरी लिंक लागलेली आहे, त्याच्यामुळे ते विचारत जातात. याच्यातून मला इथे काय दर्शकांना सांगायचं आहे की कुठल्याही बॅकग्राऊंडमधला, कुठल्याही त्याचा एन्व्हायरमेंट, वातावरण, कुठल्याही वातावरणातला व्यक्ती गुन्ह्याला प्रवृत्त होऊ शकतो. आणि ती प्रवृत्ती किंवा त्याची तीव्रता ही 6 गोष्टींवर अवलंबून असते. त्यातला एक भाग मी सांगितला, वातावरण. दुसरा भाग आहे अनुभव. तिसरा भाग आहे शिक्षण, जे मी मगाशी सांगितलं, विशिष्ट समाज किंवा सण वगैरे, तो शिक्षणाचा भाग झाला त्यांच्या दृष्टीने. मग ते शिक्षण तसं मिळालं आहे, वातावरण आणि शिक्षणसुद्धा. आणि त्याच्यानंतर येतो महत्त्वाचा भाग म्हणजे गरज, नेसेसिटी. मी हे जे 6 फॅक्टर्स सांगतो आहे, हे 6 फॅक्टर फक्त गुन्ह्यासाठी काम करतात असं नाही आहे. हे चांगल्या आणि वाईट गोष्टीसाठी पण आहे. दोन्ही प्रकारच्या कृती ज्या व्यक्तीच्या हातातून घडतात, कुठल्याही व्यक्तीच्या हातातून चांगले किंवा वाईट ज्या पण कृती घडतात किंवा मनात विचार उत्पन्न होतात, ज्याला आम्ही ABCD रूल म्हणतो. ए म्हणजे ॲटिट्यूड, म्हणजे विचार. विचारामुळे बिहेवियर म्हणजे वागणूक किंवा कृती. त्याच्यातून C म्हणजे कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम, रिझल्ट. म्हणजे विचार, कृती, परिणाम. करून केलेलं. हां. आणि विचार, कृती, परिणामची जेव्हा सातत्य वाढतं तेव्हा त्या व्यक्तीचं त्यातलं व्यक्तिमत्व किंवा भविष्य तयार होतं. आता या ABCD रूलमध्ये ए म्हणजे ॲटिट्यूड, बी म्हणजे बिहेवियर, सी म्हणजे कॉन्सिक्वेन्स आहे. तर जर तुम्हाला कॉन्सिक्वेन्स बदलायचा असेल, म्हणजे आपल्याला जर गुन्हेगारी वृत्ती कमी करायची असेल फॉर एक्झाम्पल, किंवा येणारं अपयश जर आपल्याला थांबवायचं असेल, तर C बदलण्यासाठी B बदलावं लागेल. म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस बदलण्यासाठी तुम्हाला ॲक्शन बदलावी लागेल, बिहेवियर बदलावं लागेल. मग बिहेवियर बदलण्यासाठी किंवा कृती बदलण्यासाठी तुम्हाला मानसिकता बदलावी लागेल. आणि जर मानसिकता बदलायची असेल तर आम्ही आमच्या कार्यक्रमात आणि आमच्या लेखांमधून सांगत असतो की जर तुम्हाला मानसिकता बदलायची असेल तर ती 6 ईनी तयार होते, जे मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली होती की पहिलं E एन्व्हायरमेंट, दुसरं E एक्सपिरियन्स, तिसरा E म्हणजे एज्युकेशन, चौथा E म्हणजे एसेन्शियल्स म्हणजे नीड्स किंवा गरजा, त्याच्यानंतर एम्पथी म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता, आणि शेवटचा जो E आहे तो म्हणजे इव्होल्युशन म्हणजे झालेला बदल. तर हे 6 E चांगले आणि वाईट दोन्हीसाठी काम करत असतात ना. नैसर्गिक नियम आहे. नैसर्गिक नियमांची विशेषता काय आहे, ते 100% काम करतात. उदाहरणार्थ मी हातातला पेन खाली सोडला, खाली पडतो, ग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटी का बरं आहे, ती कोणी निर्माण केलेली नाही आहे. जशी ग्रॅव्हिटी ही नैसर्गिक आहे,
जसं प्रेग्नन्सी 9 महिन्याची हे नैसर्गिक आहे. 18व्या वर्षापर्यंत आपली उंची वाढती हे नैसर्गिक आहे. तसं हे 6ही नैसर्गिक नियम आहेत. जसं तुम्ही मला श्वास घेताना आपण मागे बोलताना बोललो होतो की तुम्ही श्वास घेताच नाव सांगून बघा, तर नाही सांगता येत. म्हणजे आता सुद्धा मी जे बोलतोय ते श्वास सोडतानाच बोलतोय. सांगण्याचं तात्पर्य काय याच्यामध्ये, नैसर्गिक नियम 100% काम करतात. जो व्यक्ती ते नियम समजून घेतो आणि त्याला अप्लाय करतो त्याला यश किंवा सक्सेस मिळतो. आणि जो जाणते अजाणतेपणी त्याच्या विरोधात जातो त्याला अपयश मिळतं. मग आता आजचा जो आपला विषय आहे अपराधी मानसिकतेबद्दल आहे, तर त्यामध्ये बोलताना सुद्धा हेच नैसर्गिक नियम बघावे लागतील. व्हॉट यू डोंट नो यू कांट मॅनेज, असं आम्ही म्हणतो इंग्लिशमध्ये. म्हणजे जे तुम्हाला माहिती नाही त्याचं व्यवस्थापन तुम्ही करू शकत नाही. उदाहरणार्थ, माझ्या मोबाईलचा पासवर्ड जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला माझा मोबाईल मॅनेज करता येईल का? बिलकुल नाही. किंवा मला तुमचा मोबाईल मॅनेज करता येईल का? नाही करता येणार. तसंच मग हा ABCD मधला ए कुठून आला हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हे 6E तपासून पाहावं लागतं. तेच आम्हाला, कारण मी पोलिसांच्या सोबत सुद्धा काम करत असतो, सायबर सायकॉलॉजिस्ट म्हणून पण त्यांच्यासोबत काम करतो, किंवा ज्युव्हेनाइल जे त्यांचे केसेस असतात त्यासुद्धा काम करतो. आणि ज्या कारणाने तुम्ही मला चर्चेतून उत्तेजन दिलं की सर या आपल्याला पॉडकास्ट तयार करायचा आहे, त्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे की 1995 साली आम्ही एक खास संशोधन केलेलं आहे. 1995च्या 15 जुलैला नागपूर सेंट्रल जेलमध्ये नितीनजी गडकरींच्या हाताने आम्ही उद्घाटन केलं. कशाचं उद्घाटन केलं? ज्यांनी 2 किंवा 3 खून केलेले आहे आणि त्यांना त्याच्याबद्दल शिक्षा झालेली आहे आणि ते नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगतात आहे, अशा 45 खुन्यांना आम्ही निवडलं. आणि अपराधी ज्यांनी खून केलेले आहे, अपराध सिद्ध झालेला आहे, शिक्षा पण झालेली आहे, आणि त्यांना आम्ही निवडलं की हे बघायला की यांच्यावर आपण आणखी चांगले संस्कार करून, आणखी शिक्षण देऊन, त्यांची मानसिकता बदलून यांना काही चांगलं करता येतं का. त्या ह्याच्यातला खूप सुंदर एक तुमचा अनुभव आहे, तो आम्हाला आमच्यासोबत शेअर करा. जरूर. मला असं आठवत आहे की जेव्हा उद्घाटन झालं नितीनजींच्या हाताने, नितीन गडकरींनी त्याचं उद्घाटन केलं, तो दिवस आटोपला. नंतर ठरल्याप्रमाणे पहाटे 5 वाजता, सकाळी 5 ते 8 असे 3 तास आम्ही रोज दिले त्यांना 5 महिनेपर्यंत. आणि त्यावेळी 5 महिने एखादा दिवस कुठे कारणाने एखादा गैरहजर राहिलो असेल, पण रविवारी सुद्धा आम्ही जात होतो. एखादा काही कारणाने आपण नाही जाऊ शकत, तसं एखाद किंवा 2 दिवस फक्त गेले असतील, जास्त नाही. पण लागोपाठ सुट्टीच्या दिवशी सुद्धा 5 महिने गेले. सोमवार ते रविवार असे 7ही दिवस 5 महिने रोज 3 तास आम्ही सकाळी त्यांना दिले. त्या 3 तासापैकी कैद्यांना नेमके 2च तास देता आले आणि अर्धा तास आधी आणि नंतर आम्हाला वेगळ्या कारणाने वेगळा काढावा लागला. तर त्यामध्ये जेव्हा उद्घाटन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेलो, तर एका बाजूला 22 बसले होते, दुसऱ्या बाजूला 23 बसले होते. मधून मला जाण्यासाठी जागा होती. मी जेव्हा तिथे प्रवेश केला तर प्रवेश केल्याबरोबर माझं स्वागत एका वाक्याने करण्यात आलं, सरकारी कुत्ता है साला भोकेगा चला जाएगा. म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांनी असं समजून घेतलं की हा कोणीतरी माणूस आहे, हा सरकारी योग शिक्षक असावा, म्हणून हा आम्हाला योग शिक्षण करण्याकरता आलेला आहे. मग आता काहीतरी बकबक करण्याची ड्युटी आहे, तर आता ऐका, सरकारी माणूस आहे, आता ऐका, आणि नंतर हा भुंकेल आणि जाईल, असं त्यांनी माझं स्वागत केलं. तर मी त्यांना लगेच रिॲक्ट केलं नाही आणि मी समोर गेलो आणि त्यांना सांगितलं की हे बघा, तुम्हाला माहिती होतं की गुन्हा केल्यावर शिक्षा होते, पण तरीसुद्धा तुम्ही एक नाही कमीत कमी 2 किंवा 3 लोकांना तुम्ही यमसदनाला पाठवलेलं आहे, यमाच्या घरी पाठवलेलं आहे. कारण हा एक प्रकारे वेडेपणा होता. तर तो वेडेपणा जसा तुम्ही केला आणि इथे पोचलात, तसा मी पण एक थोडा वेगळ्या वेळाने झपाटलेला माणूस आहे. मला पण असं वाटतं की ह्यांची जे नावं वाईट कारणासाठी न्यूजपेपरमध्ये आले होते, छापून फोटो छापून आले, त्यांच्या जीवनात, खास करून त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात, त्यांना पण पत्नी आहेत, मुलं आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काही 4 सोन्याचे दिवस यावेत, त्यांना पुढे चांगलं वाटावं, सुख वाटावं, असे क्षण आपण काहीतरी आणावेत. आणि जेणेकरून दुसऱ्यांना पण कळावं
की जर हे खुनी आहेत किंवा यांनी 2-3 खून केले आहेत, हे सुद्धा जर बदलू शकतात, तर दुसऱ्यांना बदलायला काही हरकत नाही. म्हणजे गुन्हा चांगलं केला असूनही त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ होऊ शकते शकते. आणि हाच प्रयत्न तर करायला हां, तुम्ही. तर जे असे मुलं-मुली आहेत, की जे मोबाईलच्या व्यसनाच्या आड आपलं आयुष्य खराब करतात आहे. कोणी एखाद्या दुसऱ्या व्यसनाच्या मागे आपलं आयुष्य खराब करतात आहे किंवा कोणी फक्त विचार करतात आहे किंवा निव्वळ आळशी आहेत. असेही अनेक मुलं-मुली आहेत. तर त्यांना आम्हाला हे सांगता यावं, की जर हे बदलू शकतात, तर तुम्ही का नाही बदलू शकत? हं. असे काहीसे विचार माझ्या डोक्यात होते आणि मी जेव्हा याची परमिशन काढायला गेलो होतो, त्यासाठी मला DIG भांबरे म्हणून त्यावेळी होते. आता ते रिटायर झाले. त्यांनी मला प्रश्न विचारला, "का हो तुम्ही काय तो 2 आंखें 12 हात पिक्चर पाहून आले का?" मी म्हटलं, "हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. माझ्या डोक्यात तोच पिक्चर आहे. 2 आंखें 12 हातमध्ये तो त्यांना बदलायचा प्रयत्न करतो हं. हिरो. तर मला काही तसं हिरो व्हायचं आहे म्हणून मी नाही आलो आहे. खरं कारण एकदम वेगळं आहे. खरं कारण असं आहे, की 1991 साली मला अस्थम्याचा जबरदस्त अटॅक आला आणि मला रात्री मी झोपू शकत नव्हतो. हं. माझ्यामुळे घरच्या लोकांना झोपता येत नव्हतं. एवढा मला अस्थम्याचा त्रास होता आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखं मला ते कफ काढायचं भांडं जवळ ठेवावं लागत. सगळं किळसवाणा प्रकार होता. मला नव्हतं बरं वाटत. मग अशा वेळी मी गेलो तर मला एका मित्राने सांगितलं, "तू योगशास्त्राचं शिक्षण घे. त्याच्यामुळे तुला फायदा होईल." हं. म्हणून मग मी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नागपुरात जे आहे आणि हे सगळं जे काही झालं ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान झालं. आणि 1 मेच्या आसपास तिथे असा आसन प्रवेश किंवा आसन प्रवीण असे 2 वर्गाचे क्लासेस तिथे सुरू होतात नागपूरमध्ये रामनगरला, राम मंदिराच्या जवळ. म्हणून मग तिथे मी प्रवेश घेतला आणि तिथे कोणाला मी काही सांगितलं नाही की याच्यामुळे मी आलो आहे. मी एक विद्यार्थी म्हणून तिथे जॉइन झालो. पण मला फक्त 1-2 महिन्यातच खूप छान ते रिझल्ट्स मिळालेत. आणि नंतर मग आणखी पुढे गेल्यावर मला इतकं छान वाटायला लागलं, की लोकं म्हणतात दमादम के साथ जाता है. पण माझा तेव्हापासून जो गेला तो आला नाही पुन्हा अजूनपर्यंत. होणार नाही असा माझा विश्वास आहे. हं. तर त्यामुळे मी मोटिवेट झालो. मग मी आणखी काही प्रयोग केले. त्याच्यानंतर मला आणखी त्याचं उत्तेजन मिळालं आणि मग मला वाटायला लागलं, की जर आपल्यामध्ये हा फायदा होतो, तर असा आणखी फायदा आपल्याला कोणाला देता येईल? हं. शारीरिक रोगाला देता येईल, की मानसिक रोगांना पण देता येईल. मग मानसिक रोगी कुठे सापडणार? तर त्यावेळी मी ही प्रॅक्टिस अशी करत नव्हतो. आता मी प्रॅक्टिस करतो. आता माझ्याकडे मानसिक रोगी येतात. पण त्यावेळी नव्हतो करत. मग म्हणून मग त्यावेळेला काय करायचे मग? ती मी प्रॅक्टिस कुठल्या याच्यावर चालायची तेव्हा? माझ्याकडे वेगवेगळे कामं होते त्यावेळी. हं. सुरुवातीच्या काळात मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब केला होता. हं. आधी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, नंतर मॅनेजर म्हणून, नंतर त्याच्यावरचा मॅनेजर म्हणून. तर त्या टप्प्यांमध्ये त्या स्ट्रेसमुळेच मला हा सगळा त्रास झाला होता. बरं. कारण मग आता मार्केटिंग तुम्हाला जे लोकं वाटलं की असतात साधारण व्यक्ती सुधरू शकतो तर कैदी का नाही? म्हणून मग हां, तुम्ही तिथे गेले. मग हां. पुढे? नाही तात्पर्य हे होतं, की योगशास्त्राने जर मला फायदा होऊ शकतो, शारीरिक रोगासाठी फायदा होऊ शकतो, तर मानसिक रोगासाठी सुद्धा होऊ शकतो. म्हणून मी ते प्रपोजल गव्हर्नमेंटकडे दिलं. तर त्याला मला बराच वेळ लागला आणि शेवटी ते शक्य झालं. म्हणजे एकूण 3 वर्ष लागली मला ठरवून तिथे प्रत्यक्ष जाण्यासाठी. 3 वर्ष मला मागोवा घ्यावा लागला त्याचा हं. हं. आणि त्याच्यानंतर ही संधी मिळाली आणि मग ते उद्घाटन, मग तो प्रसंग जो आत्ता तुम्हाला सांगितला तो. हं. आणि त्याच्यातसुद्धा म्हणजे जुलैमध्ये आम्ही हा उपक्रम सुरू केला रोज. पण त्यामध्ये एक व्यक्ती ज्याने असं म्हटलं होतं, तो त्यांचा प्रमुख होता. तेवढ्या कंपूचा तो प्रमुख होता. ज्याला आपण डॉन म्हणतो किंवा दादा म्हणतो. हां, आपण असा अशा चित्रपटामध्ये स्वरात बघत असतो हां, तसा प्रकार. अशा स्वरूपाचं ते व्यक्तिमत्व होतं. त्याचं जबरदस्त मस्क्युलर बॉडी होती आणि जुडो कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट होता आणि ही व्यक्ती काही साथ देत नव्हती आणि त्याचे 2-4 असे त्याचे मित्र किंवा साध्या भाषेत चमचे म्हणून आपण त्याला साथ देते होती म्हणजे नव्हती म्हणजे ते तुम्ही साथ ज्याही देत नव्हते म्हणजे ते करत नव्हते. हां, ते ॲक्टिव्हिटीज फक्त येऊन बसत होते. बरं. मी जे काही शिकवत होतो ते करत नव्हते. हं. ते फक्त बसून राहत होते बघत. कारण त्यांना कंपल्सरी होतं म्हणून तिथे येत होते कारण जेलचा भाग आहे म्हणून. हां. पण ते काही करत नव्हते. म्हणजे ती काही एक साथ अरेरावी देत होती. नव्हते. हां. मग इतरही लोक त्यामध्ये साथ देत नव्हते. तर मग मी थोडा तपास केला, मी अभ्यास केला की यांना कुठला त्रास आहे. मग त्यांच्या शारीरिक व्याधी जाणून घेतल्या आणि त्याच्यावर योगोपचार सुरू केले. मग त्याचा त्यांना फायदा व्हायला लागला. मग हळूहळू माझ्याकडे त्यांना कल वाढत गेला आणि या दरम्यान एक खूप इंटरेस्टिंग घटना घडली.
म्हणजे असं आपण म्हणतो ना, जर आपला संकल्प जर चांगला असेल तर आपल्याला ईश्वरी शक्तीची सुद्धा मदत मिळते. त्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. कारण मला असं वाटत होतं की 1.5 महिना झाला मला जसं वाटतंय तसं होऊन नाही राहिलंय. काय करायचं? हां, म्हणजे त्यांच्यावर काही असरच होत नाहीये, काही हां, इफेक्टच काही नाहीये. होत नाही. म्हणजे ठराविक लोकच करतात आहे. 2-3 हां. लोकं ॲड होतात आहे. 2-3 लोकं आता आणखी मनापासून करायला लागले. पण हं. हे जे 4-5 लोकांचा कंपो आहे तो काही रिस्पॉन्सच देत नाहीये. म्हणजे मुळात त्यांची पण मानसिकता तुम्हाला कळायला मार्ग नव्हता. हां, नाही ते अच्छा. असं पत्थरासारखे बसले राहायचे ना, चेहऱ्यावर काही इमोशन्स नाही. साधे नुसते बसले राहायचे हं. किंवा मस्त मध्ये डास येतात आहे, मारतात आहे, माश्या मारतात आहे. अक्षरशः तसं बस पण करत नव्हते काही. बरं. त्याच्यामुळे मलाही वाटत होतं की आता मी काय करू? मी काय करू? मी काय करू? हं. आणि असं असताना एक दिवस मी क्लास आटोपला आणि घरी जायला निघालो. माझ्यासोबत प्रत्येक वेळी 2 शिपाई राहायचे बंदुका घेऊन माझं रक्षण करण्यासाठी. बरं. ते नियमात ठरलेलं होतं. हं. त्याप्रमाणे ते सारखे माझ्यासोबत असायचे. तर ते लोकं सोबत होतेच माझ्या. तर मी एक बघितली एक बाई तिथे रडते आहे. तिच्या खांद्यावरचं एक 2.5 वर्षाचं बाळ जवळपास असावं ते रडत आहे. तर मी म्हटलं ही बाई कालही होती, ही परवाही होती, ही आजही रडते. का बरं रडतेय? काय कोण आहे आणि ही? रोज दिसते मी, तर रोजच त्या येतो. हं. शिपाईने मला सांगितलं, "अरे सर, तुम्हाला नाही का त्याने म्हटलं होतं सरकारी कुत्ता है साला भुकेगा चक." त्याचीच पत्नी आहे ही. अच्छा. हा त्याचाच मुलगा आहे. म्हटलं असं? बरं मला हिच्याशी बोलता येईल का? कारण आपल्या मनात तिथे काही करता येत नाही. हं. आणि त्यावेळी माझं वय 32 पूर्ण 33 चालू होतं. तर मी त्यांना म्हटलं, की "मला हे बोलता येईल का या स्त्रीशी बोलता येईल का मला?" "हो, बोलता येईल" म्हणे. "मग तुम्ही थांबा" म्हणे "इथे." तर जेलच्या आतला भाग आहे ना, तिथे सिक्युरिटी असते. मी हं. आताच तिथे थांबलो. मग बोला म्हणे तुम्ही आता हिच्याशी. तर मी तिच्याशी म्हटलं, "बा क्या बात है?" हिंदी बोलत होती. "क्या बात है? क्यों ऐसा हो रहा है?" तो बोले, "देखो ना जी" बोले, "ये बेटा रोज़ रोता है। मैं इसको रोज़ यहाँ पे लाती हूँ क्योंकि मुझे समझता है यहाँ पे रोज़ आना परमिशन नहीं मिलती। मगर ये बच्चे को कहाँ समझता है, मुझे ये घर में बैठने नहीं देता, पापा की तरफ लेके चलो, पापा की तरफ लेके चलो, ऐसा ऐसा रोज़ रोता है." म्हणजे तो त्याची पत्नी आणि इसलिए तो मुलगा. हां, तर त्या गुन्हेगाराची पत्नी आणि तो मुलगा हे रोज येत होते. तिला माहिती होतं रोज भेटायची परवानगी मिळणार नाही. पण तरी ती रोज येत होती. कारण तो मुलगा घरी बसू देत नव्हता. हं. मग मी म्हटलं, "ठीक आहे, मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू शकतो. मला खात्री नाही ते होईल की नाही म्हणून. पण तुम्ही मला जर मदत केली तर कदाचित तुम्हाला तुमचा नवरा लवकर घरी येऊ शकेल कदाचित. माहिती नाही मला. मी प्रयत्न करू शकतो." तर हिंदीत बोलणं सुरू होतं. म्हटलं तर म्हणे, "सांगा" म्हणे, "काय करायचं आहे?" तर मी म्हटलं, "हे बघा, मी आधी जरा थोडी चौकशी करतो, तुम्ही थांबा." मग मी आधी तिथे जेलचे सुपरिटेंडेंट जाधव म्हणून होते त्यावेळी, राम जाधव. त्यांना म्हटलं, की "सर मला इथे हे थोडंसं रेकॉर्डिंग करायचं आहे. तर आपल्याकडे टेप रेकॉर्डर आहे का?" तो म्हणे, "आहे, पण तुम्हाला घरी नाही नेता येणार." म्हटलं, "मला घरी नाही न्यायचं. मला फक्त इथे 1-2 वाक्य रेकॉर्ड करायचे आहेत आणि ते रेकॉर्ड करून उद्या क्लासच्या सुटल्यानंतर ते ऐकवायचे आहेत. बस एवढंच काम आहे, बाकी काहीच काम नाही. एकदाच करायचं आहे सगळं हे." "हो घ्या" म्हणे, "वापरा." मग त्यांनी काढला. तो जुन्या काळातला असा बटन फ्लॅटवाला टेप रेकॉर्ड होता. तर तर तो त्याने मला दिला. मग त्या बाईला मी म्हटलं, की "देखो बहन जी, आपको ऐसा करना है कि इनकी सुनो ना जी, आप इनकी सुनो ना, आप थोड़ा योगा सीखो ना. हो सकता है आपका जो जल्दी आप घर आ जाओ, ऐसा हो म्हणजे सकता सजा है." कमी होईल वगैरे असं. हां, हां. तिने तिच्या भाषेत बोलली. मी सांगितलं, तिने आपल्या भाषेत बोलली. हां. तर तिचं ते बोलणं झाल्यावर मी रेकॉर्डिंग बंद केलं. मग म्हटलं आता या मुलाला पण हे सांगायचं आहे, तो बोलेल का? "हाँ, बोलता है ना जी" बोले. तो बोले, "बोलेगा मगर इसको ये जो बोल रहा है वैसे बोलेगा?" "हाँ, मैं बताऊँगी तो सुनेगा" बोले. "तो आप इसको बताओ, मगर उसके बाद वो रोना चाहिए, वो रो ही रहा है" बोले. "नहीं, अभी रोना उसको रोको पहले, रोना रोको, उससे बात करो और बाद में जब ये बोलेगा कि पापा आओ ना, घर आओ ना, इतना भी बोला तो भी चलेगा और बाद में रोना चाहिए फिर से." हं. तो बोले, "ठीक आहे." पण तिने तसा तिचा प्रयोग करून पाहिला. 2-4 1-2 रिटेक झाले तिथे. पण ते ते फायनल आम्हाला जसं पाहिजे तसं मिळालं आणि ते रेकॉर्डिंग करून मी तिथे ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी क्लास घेतला. आता मला माहिती होतं की आज काय करायचं आहे. त्यामुळे मी सुरुवातीच्या क्षणापासूनच थोडंसं कुटुंब, मुलं, त्यांचं प्रेम, म्हणजे ती आपली सिच्युएशन जबाबदारी तयार केली. म्हणजे हं. तवा गरम केला. तवा हां. गरम केला हं. आणि ते म्हणजे मानसिकता क्लासमध्ये तशी तयार केली की त्यांना हं. आपल्या घरच्यांची आठवण यावी. हं. असं जास्त बोललो आणि त्याचे एक्झाम्पल्स आणि मध्ये-मध्ये आसनं सुरू, प्राणायाम सुरू असं सगळं केलं. मग असं सगळं केल्यावर मी त्यांना म्हटलं की मैंने आज सब ये विषय इसलिए निकाला
कि मैं जब यहाँ से कल जा रहा था तो आप में से किसी एक की या किसी और की, एक बीबी और उसका बेटा रो रहे थे, तो उससे मैंने उनका मैसेज रिकॉर्ड कर लिया है और परमिशन ले ली है, और वो रिकॉर्ड में सिर्फ अभी सुनाऊंगा। वो किसकी बीबी है किसका बेटा है पता नहीं, मगर जिसकी बीबी है उसी का बेटा है, और वो मैं आपको सुनाना चाहता हूँ। तो मैंने वो सुना दिया. ते ऐकवल्यावर सगळेजणांनी ऐकले. पुन्हा सगळं पिन ड्रॉप सायलेन्स, स्तब्ध झाले सगळे. मग मी म्हटलं ठीक है, बस मुझे इतना ही काम था, अभी आप जा सकते हो, आज का क्लास हो गया. तर ते सारखे सगळे गेले. आता हा जो व्यक्ती आहे हा नेहमी गुडघ्यावरच्या हात ठेवून बसायचा. त्याची ठराविक जागा ठरली होती, तिथेच तो बसायचा, आणि ते म्हणजे गेटच्या जवळ. तर तिथे तो बसला होता. पण हे जेव्हा त्याने मुलाचा आवाज ऐकला, कारण मी सतत त्याच्याकडे मुद्दाम पाहत नव्हतो, मधून मधून असं आता सर्कसचा लाईट फिरतो की नाही तसा फिरत होतो. तर त्यावेळी त्याने मान खाली घातली. आता तो सगळ्यात लीडर होता आणि तोच सगळ्यात म्हणजे डेंजरस तोच होता. त्याच्यामुळे आता मला वाटलं हा मान वर करतो, काय ॲक्शन घेतो काय माहिती नाही. पण असं वाटत होतं की तसं काय एकदम होणार नाही. पण मग त्यांनी डोळे वर केले. म्हटलं भैया जाओ, क्लास हो गया. तर त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते. आणि मग तो म्हणाला की सर मुझे माफ़ करना, मैंने आपको बहुत तकलीफ़ दी, कल से ऐसा नहीं होगा. मतलब नहीं ठीक है, अब मैं मेरा काम कर रहा था, आपकी मदद मिलेगी तो हम और अच्छा काम करेंगे. तो ठीक है, अभी जाओ घर, चिंता ना करो, हम कुछ अच्छा करेंगे. मग तो तिथून गेला. आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी माझ्या डोळ्यात पाणी आणलं. कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा क्लास सुरू झाला, तर क्लास सुरू झाल्याबरोबरच तो समोर आला. आणि तिथे काय जेलच्या आतमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर फुलाचे झाडं आहेत. तर त्यांनी एक त्यातला सुंदर गुलाब तोडलेला होता आणि तो त्याने माझ्या हातात दिला आणि वाकून मला नमस्कार केला. आणि म्हणजे गुडघे टेकून त्यांनी सिस्टमॅटिक बरोबर नमस्कार केला. तर मला अपेक्षित नव्हतं असं काही होईल म्हणून अचानक. मग किंचित मी थोडा दचकलो, काय करतोय, का बरं नमस्कार. आणि मग तो म्हणाला सगळ्यांसमोर की मैंने सर को बहुत तकलीफ दिया, हालांकि वो अपने लिए ही आ रहे हैं, तो मुझे सर माफ़ कर दीजिए. मग मी पण त्यावेळी गहिवरलो. आणि तो प्रसंगच असा आहे की मी कधी विसरू शकत नाही. आणि त्यावेळी मग सगळे पूर्ण वातावरण बदलून गेलं. पण मग त्या दिवसापासून जादूची कांडी फेरावी तसा बदल झाला. मग त्या दिवशीपासून काय झालं की जसं एखाद्या शाळेमध्ये PTI इन्स्ट्रक्टर असतात ना, PT टीचर असतात, तसा मी आणि ते विद्यार्थी असं वातावरण तयार झालं. मग त्या दिवसापासून आम्ही मग उत्साहाने खूप छान 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 आसनं शिकवले. म्हणजे मी कठीण आसनाकडे जाऊच शकत नव्हतो आधीच्या वातावरणामध्ये. पण असं झाल्यावर मग मग मला पण आयडिया सुचायला लागला. मी त्यांना मग मोटिवेट करायला लागलो, आणखी तर चॅलेंज करायला, करून दाखवा, करून दाखवा, करून दाखवा. आणि मग आम्ही वेगवेगळे पिरॅमिड्स वगैरे सुद्धा तयार केले. हे सगळं तुम्हाला आता सांगण्याचं कारण काय आहे की त्यांना जर योग्य वातावरण उपलब्ध करून दिलं आणि त्याला योग्य उद्देश जर असेल, म्हणजे त्या कैद्याच्या त्याची जी काही परिस्थिती असेल त्यांनी ते खून केले असतील. पण आताची जी परिस्थिती होती त्याला कळलं की माझ्या मुलाला इच्छा आहे आपले वडील घरी आले पाहिजे म्हणून. तर मला आता माझ्यासाठी मी तर नाही तयार, पण माझ्या मुलासाठी तरी मला आता यांचं ऐकलं पाहिजे. म्हणजे मी काही करू शकेल की नाही हे मलाही माहिती नव्हतं, त्यांनाही माहिती नव्हतं. मी कसं फॉल्स क्लेम काही केलेला नव्हता. पण ॲटलिस्ट प्रयत्न करायला हरकत नाही तेवढं त्याला पटलं. आणि त्या मुलाच्या प्रेमाने हे सगळं चांगलं होऊ शकलं. आणि त्याच्यानंतर आम्ही परीक्षा घेतली. काही म्हणजे 5 महिने शिकवल्यानंतर आम्ही त्याची परीक्षा घेतली की कोण शिकवू शकतो. कारण मी जेव्हा DIGशी बोलत होतो त्यावेळी त्यांना विचारत होतो की याच्यातून आणखी चांगलं काय करता येईल. ते असं आहे म्हणे की जेलमध्ये जर हे लोक तयार झाले तर यांना आम्ही प्लेसमेंट देऊ शकतो म्हणे जेलमध्येच कैदी म्हणून, कैदीचा टीचर म्हणून, योगा टीचर म्हणून. तर मी मोटिवेट झालो ऐकून, अरे वा होऊ शकतं असं. मग परीक्षा घेतली तर त्यातल्या 45 पैकी 33, कारण सगळे काही शिकवू शकत नाही, पण 33 लोक योग शिक्षक म्हणून परीक्षा पास झाले. आणि मग जेलनी त्याला आणखी 2 वर्षाचा काळ घेतला. मी फक्त 5च महिने केलं. पण त्याच्यानंतर म्हणजे मी 95मध्ये केलं. पण जुलै ते डिसेंबर असे 5 महिने मी तिथे केलं. आणि त्याच्यानंतर 2 वर्षात त्यांनी केलं. तर या महिन्यात 2, पुढच्या महिन्यात 1, नंतर असं रँडमली वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे लोक फ्री झाले. आणि 33 लोकांना स्टेट गव्हर्नमेंटचा जॉब त्यावेळी देण्यात आला. आता ही घटना सगळी केव्हाची आहे, 97मध्ये. आता आपण 2024 बोलतोय. तर त्यातले आता रिटायर पण झाले असतील. आता काही माझा त्यांचा कोणाशी काही संबंध नाही, कारण
जेलच्या नियमांप्रमाणे माझा पत्ता देणं मला अलाउड नव्हतं. पण ते जे काही पत्र लिहायचे आहेत, माझ्याकडे त्यांचे पत्र पण आलेले आहेत, ते आहेत घरी अजूनही ठेवलेले. तर तात्पर्य ते डायरेक्ट नव्हते देत आहेत. ते कोणाला कोणाच्या थ्रू. नाही हां ॲडमिनिस्ट्रेशन आहे ना जेलचं, हां ते ठरवतील, ते पत्र वाचतील, बाहेर येणार असो की आतून बाहेर जाणार, प्रत्येक पत्र ते वाचणार. तिथे कॉन्फिडेन्शियलीचा भाग नाही, गुन्ह्याचा भाग आहे ना. कुठून त्यात काही मेसेज दिला आहे का काही असं असतं. म्हणून ते सगळं तपासलं जायचं. आणि थोडक्यात एवढंच म्हणून की मी त्याच्यामुळे मला स्वतःला एक विद्यार्थी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मला त्याच्यावरून खूप उत्तेजन मिळालं. त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये जेव्हा मी गेलो होतो 2001 साली, तर ह्या प्रोजेक्टचा 95च्या प्रोजेक्टमुळे तिथे मला एक दिवशी जेलमध्ये 18 वर्षाच्या म्हणजे अडल्ट जेलमध्ये त्यांना एक कार्यक्रम त्यांनी दिला. आणि बिलो 16चा एक आणखी जेल होतं दुसरं मुलांचं, दोन्ही मेल फिमेल नाही, तिथे सुद्धा एक कार्यक्रम तिथे मला मिळाला अमेरिकेमध्ये. आणि त्याच्यानंतर नागपूरच्या कोर्सनंतर मी 97मध्ये, हे 95मध्ये झालं, 97मध्ये मी 1 महिन्याचं शिबिर अशाच योगा कैद्यांसाठी अमरावतीच्या जेलमध्ये सुद्धा घेतलं. पण तिथे वेळ कमी होता, तर ते एवढं बाकी काही झालं नाही, फक्त शिबिर घेतलं. बरं, आपण म्हणतो की कोणी आईच्या पोटातनं म्हणजे गर्भातनं शिकून येत नाही ही गुन्हेगारी. असे काय काय इन्सिडेंट्स होत असतील, किंवा आता तुम्ही 2-3 हे तर सांगितलेच की उदाहरणं की त्याच्यामुळे होतात. पण आता सिच्युएशन अशी आहे की ओळखता नाही आहेत. असं काहीतरी वेगळं बिहेवियर त्यांचं असतं का, की यांच्यामुळे की हा काहीतरी गुन्हा करेल, किंवा आपल्याला अलर्ट राहण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत की आपण ते समजून घेऊन आणि आपण अलर्ट राहू शकतो? धन्यवाद तुम्हाला. तुमच्या प्रश्नामुळे मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आठवलेला आहे. तो मुद्दा असा आहे की मी सुरुवातीच्या बोलण्यामध्ये सांगितलं होतं की एका मुलाने शाळेला सुट्टी मिळावी म्हणून आपल्यापेक्षा वयाने लहान मुलाचा टॉयलेटमध्ये खून केला आणि सुट्टी मिळाली, पण त्यांनी त्यासाठी मर्डर केला. ही घटना जेव्हा घडली आणि ज्यांना सुरुवातीला वाटत होतं की बस ड्रायव्हरने हे केलं असावं, त्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये खूप, जसं आताही कोलकाता केसमुळे जसं वातावरण तयार झालेलं आहे, तसं त्यावेळी त्या मुलाच्या मर्डरच्या वेळी पण तयार झालं होतं. मग त्यावेळी सुप्रीम कोर्टाने, मला वाटतं सुप्रीम कोर्टानेच एक खास सर्क्युलर काढलं. त्या सर्क्युलरमध्ये असं नोंदवण्यात आलं होतं की शाळेमधले जे शिक्षक आहे आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे, जे म्हणजे टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ, शिक्षक आणि शिक्षकेतर असं त्याला म्हणतात. शिक्षक म्हणजे टीचर्स आणि नॉन टीचिंग स्टाफ, याशिवाय शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना आणतात, प्रायव्हेट ऑटोवाले किंवा प्रायव्हेट व्हॅनवाले किंवा रिक्षेवाले, हे जे कोणी येतात ते सुद्धा, त्या शाळेची जबाबदारी आहे की टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि हे वाहक जे काही असतात ड्रायव्हर्स, या प्रत्येकाने सायकोलॉजिस्टकडून सर्टिफिकेट आणायचंच. आणि ते सर्टिफिकेट सायकोलॉजिस्टने नुसतं पाहून द्यायचं नाही, त्यांच्या चाचण्या घेऊन असतात. त्या वेगवेगळ्या चाचण्या असतात, 600च्या वर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या असतात आणि त्या दर दिवसाला वाढतात, कमी होत नाहीत. वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करतात, त्याच्यावर आधारित त्याची स्टँडर्डाइज प्रोसेस म्हणतात त्याला, स्टँडर्डाइज क्वेश्चनर किंवा बॅटरी म्हणतो आम्ही त्याला, त्या अशा तयार होतच असतात आणि आणखी होतीलच. वेगवेगळ्या विषयावर असतात, तणाव मोजण्याचा, गुन्हेगारी मोजण्याचा, वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या असतात. मग त्या चाचण्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्टनी, काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट नाही, क्लिनिकल सायकॉलॉजिस्टनी त्याचं व्यवस्थित त्यांचं परीक्षण करून त्याचा रिपोर्ट, फक्त सर्टिफिकेट नाही, त्या टेस्टचा रिपोर्ट, जसा पॅथॉलॉजीचा रिपोर्ट असतो आणि कव्हरिंग लेटर असतं, तसं कव्हरिंग लेटर म्हणजे सर्टिफिकेट आणि त्याचा टेस्टचा रिपोर्ट असा देण्यात यावा. आणि हे तपासण्याची जबाबदारी प्रत्येक राज्याच्या पोलिसांची आहे. तो GR आहे कोर्टाचा. पण हे सर नवीनच आम्हाला माहीत झालं आता तुमच्या बोलण्यामुळे. मग आपला पॉडकास्ट बघणारे किंवा आपले व्ह्युअर्स जे आहेत ते वेगवेगळ्या वर्गातले लोक आहेत, त्यात पेरेंट्सही येतात. तर पेरेंट्सला आवर्जून सांगेल की ह्या विषयावर गहन विचार करायला हवा, की त्याच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? मी सजेस्ट करेल, PTM असतात ना, हो, पॅरेंट टीचर मीटिंग असतात किंवा पॅरेंट टीचर असोसिएशनची बॉडी असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदाधिकारी असतात. हे त्यांचं काम आहे. आणि जर तुम्ही पदाधिकारी नसाल तर जे पदाधिकारी असतील त्यांना तुम्ही सांगा की आता बदलापूरची पण केस झालेली आहे, तर या सगळ्या केसमध्ये काय लक्षात येतं की चेहऱ्यावर दिसत नाही की कोण गुन्हेगार आहे.
आणि समजा कळणारा असेल तरी प्रत्येक जण तज्ज्ञ नाही ते समजू शकणारा. बरोबर. बॉडी लँग्वेजनी बघता येतो, माणूस कुठे बघतो, एखादी स्त्री समोर आली की त्याची नजर कुठे जाते, तो तिच्याकडे कसा बघतो. तर त्याच्यामुळे त्या नजरेवरून म्हणजे बॉडी लँग्वेजवरून स्त्रियांना कळतं बरोबर, म्हणजे देवाने ते हा, दिलेलं तो आहे. एक सिक्स सेन्स आहे स्त्रियांमध्ये असं म्हणतात. पण असं जरी असतं तरी आमचा अनुभव काय सांगतो की सगळ्याच मुलींना किंवा स्त्रियांना ते कळतंच असं नाही. कळत नाही ते. हा. कारण ते त्यांच्या विचारात असतात. त्यांची क्षमता नाही असं मी नाही म्हणत आहे, क्षमता असते, पण ते स्वतः गुंतून पडलेल्या असतात बिचाऱ्या वेगवेगळ्या कारणाने. वेगवेगळ्या कारणाने. त्याच्यामुळे त्यांना लक्षात येत नाही की या माणसाची नजर कशी आहे, तो काय करतोय ते त्यांना कळत नाही. तर तात्पर्य सांगायचं असं आहे, हे पॅरेंट्स, टीचर्स, प्रिन्सिपॉल, पोलीस हे सगळ्यांचं काम आहे. पोलीस जे ऐकणारे असतील, कारण पोलिसांचे आम्ही अनेक ट्रेनिंग आम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्या पोलीस भाऊंना, DSP, ACP, CP या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुमचा जुना रेकॉर्ड बघा. त्यात ते सर्क्युलर कोर्टाचं दिलेलं आहे, GR ज्याला जे काही तुम्ही त्याला म्हणता, कोर्टाचं ऑर्डर आहे की या प्रकारचं सर्टिफिकेट क्लिनिकल सायकॉलॉजिस्टनी कडून तुम्ही घेतलं पाहिजे. आणि त्यांनी जर नाही म्हटलं तर मग तुम्हाला वेगळा उपाय तयार करावा लागेल. मग ही जी त्यांची टेस्ट असते किती दिवसाची असते सर? म्हणजे किती नाही, दिवस हे दिवसाची ट्रेनिंग नसते. ती ट्रेनिंग किती दिवसाचं करायचं असतं? दिवसाचं नाही, एका दिवसात ते करता येतं. अच्छा. पण त्याच्यामध्ये कसं असतं की जसं आपण विहीर खणायची आहे आपल्याला, आता आपण खणायला गेलो जर खाली रॉक लागला तर आपण काय करतो, मग त्याला डायनामाइट किंवा दुसरं काहीतरी टूल्स, टेक्निक्स वापरतो आणि मग आणखी खोल जायचा प्रयत्न करतो. तसं त्याच्यात पण असतं. आता जसं कोलकाता केसमध्ये पॉलिग्राफ टेस्टबद्दल आपण वाचतो आहे, आपण ऐकतो आहे, हे सगळं काय प्रकार आहे. मग एकदा करून होत नाही का? नाही होत आहे. बघा तुम्ही, एक राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला. कारण ज्यांची पॉलिग्राफ टेस्ट करायची ते डॉक्टर्स आहेत ना, त्यांना सगळं माहिती आहे ना. दुर्दैवाने अनेक डॉक्टर्स सुद्धा गुन्हे करतात. बरोबर. कोविडच्या काळामध्ये म्हणजे टेस्ट बदलवणं किंवा रिपोर्ट बदलवणं, एक्सचेंज करणं, रिपोर्ट बदलवणं हा एक भाग, फॉर्जरी तो एक वेगळा भाग झाला. पण प्रत्यक्ष जाणून बुजून पेशंटचा जीव घेणं असं सुद्धा काही गुन्हेगारांनी केलेलं आहे ना. आणि ते गुन्हेगार डॉक्टर्स होते. डॉक्टर्स असं करतात असं मी नाही म्हणणार, मी म्हणेल गुन्हेगार आहेत जे डॉक्टर. काही गुन्हेगार मुळात आहेत, त्या प्रवृत्तीचे आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक डॉक्टर झालेत. ते लोक आजही असं काम करतात. कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांनी असं जाणून बुजून केलेलं आहे. काही लोकांनी हिंदूंची संख्या कमी होण्यासाठी जाणून बुजून स्त्रियांना वंध्यत्व आणलेलं आहे, जाणून बुजून केलेलं आहे. म्हणजे अशी जी केस आहे त्यांनी 300 स्त्रियांचं असं वंध्यत्व आणलं आहे की त्यांना मुळात बाळच होणार नाही, त्यांनी करून हिंदूंची संख्या वाढू नये बा, अशा उद्देशाने त्यांनी केलेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती कोणीही असू शकतो, चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं. अनेक ठिकाणी चेहरा खूप हँडसम, खूप छान, बोलणं खूप छान, सगळं बॉडी लँग्वेजसुद्धा खूप छान, सगळं काही छान, पण तो अतिशय पोचलेला गुन्हेगार असतो, निर्ढावलेला गुन्हेगार असतो, मुरलेला, ज्याला मुरलेला असतो, एक्सपर्ट. हां, त्याला माहिती असतं सगळं कसं कव्हर करायचं. असे राजकारणी पण आहेत अनेक. सगळे राजकारणी असे आहेत असं आपण नाही म्हणू शकत. जसं सगळे विद्यार्थी हे गुन्हेगार नाही, जसे सगळे डॉक्टर हे गुन्हेगार नाही, तसेच सगळे राजकारणी पण गुन्हेगार नाही. तर प्रत्येकाचा वेगवेगळा असतं. त्यासाठी एक उपाय म्हणजे सावधपणा, दुसरा उपाय म्हणजे ऑब्झर्वेशन, ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन. म्हणजे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवताना आम्ही जे ट्रेनर्स तयार करतो, आम्ही सायकॉलॉजिस्टला जे ट्रेनिंग देतो, त्यात आम्ही त्यांना म्हणतो तुमचं OA वाढवा. हे अशा शब्दात का बरं सांगतोय मुद्दाम, लक्षात राहावं या कारणाने. OA वाढवा म्हणजे काय वाढवा? ऑब्झर्वेशन पॉवर, ॲनालिटिकल पॉवर आणि इंटरप्रिटेशन पॉवर. म्हणजे निरीक्षण शक्ती, नंतर विश्लेषण शक्ती, जास्त क्लासिफिकेशन करायचं, विश्लेषण करायचं, आणि त्याच्यावर आधारावर आकलन शक्ती वाढवा. हे जर तुम्ही करायला लागलात तर तुम्हाला अनेक कठीण गोष्टींमध्ये प्रावीण्य साधता येईल. जे अभ्यासामध्ये कमजोर आहेत त्यांना चांगला अभ्यासामध्ये चांगले मार्क्स, गुण चांगले मिळू शकतील. आणि तुम्हाला चांगले आणि वाईट लोकांमध्ये फरक करायला शिकता येईल. कारण गुन्हेगार जेव्हा काही असा गुन्हा करतो, तो कितीही हुशार गुन्हेगार असला तरी पोलीससुद्धा काय म्हणतात, तो काहीतरी चूक करतो. तसंच आम्ही म्हणतो तो व्यक्ती काहीतरी त्याच्या बॉडी लँग्वेजमधून कळतं. उदाहरणार्थ, तुम्ही बसमध्ये बसलेला आहात, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये, मेट्रोमध्ये, बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि तिथे एखादा बॅग चोरणारा आहे, तर तो काय करतो?
एक तर पहिली गोष्ट म्हणजे तो इतका जर तीरंदाज असेल तर तो अगदी एक्सपर्ट असेल तर तो बसतानाच अशा ठिकाणी जागा पकडायचा प्रयत्न करतो की पटकन ती जणू काही त्याचीच बॅग असं करून वरची बॅग काढून तो चालत आहे. मग तो जागी तिथेच पकडायचा प्रयत्न करतो जी ज्याची टार्गेट असते. म्हणजे अमुक अमुक बॅग उचलायची आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन आधीपासून चालू हां, तर असतं. त्याला इकडे बसायला जागा असेल तर तो तिकडेच विनंती करणार, थोडं तिकडे सरकार मला इथे बसायचं आहे. कारण त्याला ती बॅग चोरायची आहे ना. म्हणून तो बॅगच्या खाली बसणार. मग लोक झोपणार, थोड्या वेळाने कोणी डोलायला लागतात, झोपेत जातात आणि अशा वेळी मग तो सहजपणे सराईतपणे जसं की आपलीच बॅग आहे असं काढून चालेल. कारण लोकांना काय वाटलं इथंच बसला तर त्याचीच बॅग असेल. सांगण्याचं तात्पर्य काय हा एक प्रकार. दुसरा प्रकार काय राहील, दुसरीकडे असेल तो पुन्हा पुन्हा पाहील, त्या बॅगकडे पाहील, तर त्याचं पुन्हा पुन्हा तिकडे लक्ष जाईल. तर त्याच्यामुळे जिथे तुमची नजर जाते तिथे तुमचं मन असतं. त्याच्यामुळे मग म्हटलं ना की व्यक्ती कुठे पाहतो आहे आणि किती वेळा पाहतो आहे त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं. पण जे तीरंदाज आहेत किंवा ते जास्त एक्सपर्ट आहेत, जाणवू देणार हां, नाही. जे त्यात अगदी चांगले निर्ढावलेले गुन्हेगार आहेत, ते एका झटक्यात सगळं पाहून काय ते ठरवून घेतात. ते बाकी इतरांकडे पाहत असतात. त्यांना टार्गेटकडे पाहिजे गरज नसते. ते इतरांकडे फक्त पाहत असतात की मी संधी केव्हा घेऊ आणि मग ते पटकन ती बॅग घेऊन निघून जातात. हे फक्त एक उदाहरण झालं. असंच जे शिक्षक शिकवतात त्या वर्गामध्ये, तर अशा ज्या काही मुली आहे, माझ्याकडे अशा अनेक केसेस आले आहेत. एक तुम्हाला आणखी वेगळी केस सांगतो. मला अचानक फोन आला, एका प्रिंसिपलचा फोन आला, सर जल्दी आ जाइए. मतलब मुझे बताओ तो क्या हुआ है. नहीं सर, मैं बताता हूँ सर, मगर हमने भी इनको कुछ बोला नहीं. मुझे बताओ तो आगे क्या हुआ. तो सर ऐसा है बोले कि एक खाली क्लासरूम में एक 11th स्टैंडर्ड का लड़का उसके आजू बाजू में 2 लड़कियों को लेके बैठा हुआ है और वो उस पर कुछ गलत वीडियो उनको दिखा रहा है जिसकी आवाज़ गलत आ रही है. तो हमारे स्कूल की एक मैडम वो क्लास के वहाँ से गुजर रही थी, तो वो आवाज़ उसको लगे कि ये कुछ गंदे प्रकृति के आवाज़ है, अच्छे आवाज़ नहीं है, ये जो भी देखा जा रहा है वो अच्छा नहीं है. भले म्हणजे आदमी ने काहीतरी देखा, विचित्र ऐकायला आलं हाँ, त्यांना. म्हणजे पॉर्न वीडियो हम्म, क्लिप, हम्म, हम्म. तो वो जो है वो गलत है, वो इसलिए उन्होंने मुझे बताया. मगर बताया तो वो भी उन्होंने वहाँ से जगह नहीं छोड़ी और बच्चों को डिस्टर्ब नहीं किया है. फिर मुझे बताया, मैंने भी शांति से देखा है क्योंकि थोड़ी सी गैप है उसमें से हम देख पा रहे हैं. तो अभी हमने उनको डिस्टर्ब नहीं किया, अभी आप बताओ क्या करना. तर मग मी त्यांना म्हटलं की बच्चियाँ 2 हैं, बच्चा 1 है, तो हर एक के लिए कम से कम 2-2 टीचर लो. मतलब एक बच्चे के लिए 2 मैडम, दूसरे बच्चे के लिए 2 मैडम, तीसरे बच्चे के लिए 2 सर. ऐसे 6 एक जण साथ झाले. पहले रेडी रहो दरवाजे के बाजू में. एकदम दरवाज़ा खोल के तुरंत अंदर चले जाओ, दरवाज़ा अंदर लॉक कर दो. बच्चों से कुछ मत बात करो, उनको मत डांटो, कुछ टेंशन मत दिला. रुको बेटा, उनको काउंसलिंग करो, मतलब उनको शांत समजावून करने की सांगा. कोशिश करो हां. क्योंकि उनको झटका लगेगा. और एक जगह मत रखो. एक कोने में एक लड़की और 2 मैडम, दूसरे कोने में दूसरी लड़की और 2 मैडम, तीसरे कोने में वो बच्चा और 2 सर. ऐसा करो और मैं आने तक कुछ मत करो. क्यों की असं मी का बरं सांगितलं, कारण अशाच केसेसमध्ये मुलांच्या सुसाईड्स होतात. कसं? कारण असं आहे की ते बसलेले आहेत पाहत, त्यावेळी त्यांना छान वाटतंय बघताना, कारण ते चुकीचं काम करताय म्हणूनच ते अंधारात बसलेत. मुलींना पण कळत आहे ते चुकीचं आहे म्हणून ते लपून पाहतात आहे. मग अशा वेळी जर आपण अचानक पकडलं. आपण जर पकडल्या गेलो तर आपल्याला लोक काय म्हणतील. मग ते पोरं पहिले काय म्हणतात, मेरे मम्मी को मत बताना, मेरे पापा को मत बताना, सर प्लीज प्लीज, रडणार, ओरडणार किंवा तिथेच तुम्हाला धमकी देणार की मैं जान दे दूंगी. म्हणजे आणखी धमकी पण देतात की मैं मर जाऊंगी, ना तुम्ही असं बोलणार आहेत हां, विद्यार्थी मी आम्हाला काही माहिती आहे. करेल. हां. तर असं असतं आणि काही काही मुलं ते खरंच करतात तसं, कारण एकदा ते सापडले की त्यांना मग ते सहन होत नाही. नंतर जे काही होतं ते त्यांना बेइज्जती सहन होत नाही, म्हणून मग ते तसं पाऊल उचलायचा प्रयत्न करतात. म्हणून म्हटलं तर तुम्ही त्याच्याशी काही बोलूच नका. बोलायचंच असेल तर त्यांना काउन्सिल करा. ठीक आहे बेटा, चिंता मत करो, चिंता मत करो, रुको, कुछ मत करो. पापा मम्मी नहीं, एक अंकल आ रहे हैं, वो अंकल आपसे बात करेंगे. कारण सोशल मीडियाचा जमाना आहे, यूथ सगळं आजकाल तिथेच आहे. त्या आणि शाळा आणि अशा वेगवेगळ्या सिच्युएशन आहे की आपल्याला गॅजेट्स त्या मुलांना द्यावे लागतात. जसं आता कोलकाता केस जेव्हा झाली त्याच्यामध्ये पण सुरुवातीला, आता तर ती जी केस आहे वेगळ्या वळणावर गेलेली आहे, पण सुरुवातीला जेव्हा झालं होतं तेव्हा तिथे हाच सांगण्यात आलं की
त्या व्यक्तीनी पर्टिक्युलर संजय गुप्ता किंवा जे काही XYZ त्याचं नाव आहे, त्यांनी पॉन पाहिलं. त्यांनी पॉन पाहिलं आणि प्रवृत्त होऊन त्या मुलीवर रेप केलेला आहे, असं हे झालं. तर हेही कारणीभूत असू शकतं, कारण आजकाल नाही, मुलांच्या 100% आहे ना कारणीभूत. हम्म, एका कुठल्याही विकाराचं असं आहे, कुठल्याही विकार किंवा व्यसनाचं असं आहे की एकदा करून समाधान होत नाही हम्म, आणि तुम्हाला आणखी जास्त प्रमाणात हवं असतं. म्हणजे काही काही असे औषधं पण असतात ना की तुम्ही ते एकदा औषध घेतलं की तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त डोस लागतो पुढच्या वेळी. हम्म, मग तसं व्यसनाचं पण आहे की तुम्हाला ते एकदा झालं की तुमची भूक वाढते, ती त्या वाईट गोष्टींची तुमची भूक वाढते, तुम्हाला ते आणखी पाहावंसं वाटतं, आणखी पाहावंसं वाटतं. असंच गेमिंगचं पण आहे. हां, आणखी एक वेगळा मुद्दा आहे गेमिंगवरून. मला आठवलं की आजकाल मुलं जे सारखे मोबाईल पाहतात, तर जो विद्यार्थी काही दिवसाची तोही अपराधच आहे, महत्त्वाचा अपराध आहे. मला वाटतं अंदाजे 2 वर्ष किंवा जास्त झाले असतील. डिप्लोमा पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉलेजला शिकणारा एक मुलगा होता. त्याची परिस्थिती साधारण होती. वडील रिटायर झाले होते आणि त्यांना आता पेन्शन नव्हती आणि आई साधारण गृहिणी होती. घरात दुसरं कोणीच नाही, एक मुलगा आणि आईवडील एवढेच होते. आणि हा मुलगा कॉलेजात जात होता. तर वडिलांची अपेक्षा काय की आता मी रिटायर झालेलो आहे, हा आता डिप्लोमाला आहे, तू डिग्री नको करू बेटा, तू आधी नोकरी पाह, कारण आपल्याला त्याची गरज आहे. म्हणून त्याच्याकडे ते आशा लावून बसले होते. आणि मुलाला गेमिंग आणि व्हिडिओज पाहण्याचा छंद लागला होता. छंद म्हणण्यापेक्षा छंद नाही, व्यसन लागलं होतं. आणि त्याच्यातून त्याला जाणवलं होतं की माझ्याजवळचा जो मोबाईल आहे हा निम्न प्रतीचा आहे, खालच्या प्रतीचा आहे. याच्यावर मला जास्त ग्राफिक्सवाला मोबाईल पाहिजे, जास्त महागाचा मोबाईल पाहिजे. म्हणून त्यांनी बाबांना हट्ट केला की मला पैसे द्या, मला महागाचा मोबाईल घ्यायचा आहे. बाबांनी त्याला समजावून सांगितलं, अरे आम्हाला तुझ्याकडून अपेक्षा आहे, आता तू नोकरी करून आम्हाला दे. आपल्याकडे जे काही मिळाले आहेत ते पैसे लिमिटेड आहेत, त्याच्यात जास्त दिवस चालणार नाही आपलं. तर तू असं नको करू, आपली ऐपत नाही आहे, तुला कशाला पाहिजे, तुला मोबाईलचीच गरज जास्त नाही आहे, कशाला तू असं करतो, माझ्याजवळ नाही आहे पैसे. तो अनेक वेळा हट्ट करायचा, अनेक वेळा वडील नाही म्हणायचे. असं करता करता त्या मुलाच्या मनामध्ये वडिलांबद्दलचा राग वाढत गेला. आणि एका दिवशी त्यांनी, हे सगळं न्यूजपेपरला येऊन गेलेलं आहे, एक दिवशी त्यांनी एकदम आधी आईला एका खोलीत बंद केलं, नंतर जोरात धावत येऊन वडिलांच्या छातीवर लाथ पडून त्यांना खाली पाडलं आणि त्यांचं मुंडकं धडा वेगळं केलं. नंतर त्यांचा गुडघ्यापासून एक पाय तोडला. तोपर्यंत आईने आरडाओरडा केला. तिला कळलं की काहीतरी भयंकर घरात होत आहे. तिने आरडाओरडा केला, लोक धावत आलेत. पण तो अशा विशिष्ट मानसिकतेमध्ये होता, विकृत मानसिकतेमध्ये, की त्याला अजून वडिलांच्या शरीराचे तुकडे करायचे होते. पण मी या वेळेला ही कुठली मानसिकता आहे ह्याचा तुमचा अभ्यासात तुम्हाला, म्हणून मी बोलायला इथे सुरुवात केली. मुद्दा मोबाईलचा आहे. या मोबाईलचं जेव्हा ॲडिक्शन तुमचं वाढतं, त्या मेंदूमध्ये तुमची जी विचारधारा असते आणि तुमचा इमोशनवर कंट्रोल करण्याचं जे नियंत्रण असतं, ते नियंत्रण तुम्ही गमावून बसता आणि भावना तुमच्या बोथट होत जातात. फक्त रागाची भावना तीव्र होत जाते आणि पेशन्स नसतो म्हणजे धीर नसतो. म्हणजे समोरचा लाईट ग्रीन झाला आणि तुमच्यासमोर एखादी वाहन आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर आहे आणि तुम्ही त्याच्या मागे आहात, तर तेवढाही पेशन्स जातो. लगेच तेवढ्या वेळात त्यांचा हॉर्न वाजवणं सुरू होऊन जातं. जिन्यावरून चढताना कोणी समोर चढताय, तर ते थोडा वडील व्यक्ती असेल, स्त्री पुरुष असेल, कोणी असेल, तर यांना सहन नाव, ते तिथून कुठूनतरी घुसायचा प्रयत्न करतात. म्हणजे तात्पर्य सांगण्याचं काय, भावनांवर नियंत्रण राहत नाही आणि प्रेमाच्या भावना आटून जातात. मग त्या मुलाचं काय वडिलांवर प्रेम नसेल का? असेल ना. त्यांनी हे सगळं केल्यावर सुद्धा त्याला पश्चाताप निश्चित झाला असेल. आता त्याचं पुढे काय झालं ते मला माहिती नाही, तो निश्चितच जेलमध्ये आता. पण वडील गेले ना त्याचे. पण असे काही गुन्हेगार असेही आहेत की ज्यांना असे कार्य करूनही पश्चाताप वाटत नाही. ते सहज म्हणतात की मला काही पश्चाताप नाही याचा. मग ह्या कुठल्या प्रवृत्तीचे? सांगतो ना तुम्हाला. तुमच्या या वाक्यामुळे आणखी एक, त्या जेलमधला माझा जो प्रोजेक्ट घेतला होता त्यातलं एक वाक्य आठवलं. म्हणजे त्यांचा अहंकार असतो, उलट असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांनी 1 खून केलेला आहे त्याला 2 खून केलेला, किंवा ज्यांनी 1 खून केला आहे त्याला 3 खून केलेला काय म्हणतो. आता मी त्यांचे शब्द वापरणार आहे. चुप, तूने 1 को टपकाया, मैंने 2 को टपकाया. म्हणजे 3 को टपकाया. म्हणजे त्यांचा तो अहंकार असतो. म्हणजे ते सिनियर झालेत, प्रमोशन झालं त्यांचं, अशी त्यांची मानसिकता आहे. गुन्हा करणाऱ्यामध्ये त्यांची तशी मानसिकता आहे, कारण प्रत्येकाला अहंकार हा असतोच. आणि त्याच्यातही ॲटिट्यूड म्हणजे की
की मी मोठेपणा मोठा, मी मोठेपणा मोठा. हां तू एकालाच मारला, मी 4 लोकांना मारला म्हणून मी मोठा. म्हणजे हा अहंकार आहे. मग हे असं का बरं होतं? हम्म. असं यासाठी होतं की तुमचे जे पालक आहेत, तुमच्या घरचं जे वातावरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एक उपाय पण सांगतो, महत्त्वाचा उपाय सांगतो. तो म्हणजे असा की जे लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना तुम्ही घरचे कामं म्हणून नका सांगू. तुम्ही लहान मुलांना म्हणायचं आपण करू, म्हणजे तुम्ही पण करा. म्हणजे अगदी माझी मदत कर हां, असं मदत कर. हम्म. आणि अगदी स्वयंपाकसुद्धा, म्हणजे मुलाला सुद्धा स्वयंपाक सांगायला हरकत नाही. तेव्हा त्याचं अटॅचमेंट वाढतं. हम्म. पण आता आई जर विचार करते की मला कंटाळा आला, तू काहीतरी बोलावून घे डायल फॉर फूडमधून. हम्म. मग असा जो डायल फॉर फूडहून बोलवायला लागतो, तो फक्त तेवढ्यापुरती नाही बोलवत. मग तो म्हणतो आता मला कंटाळा आला. त्याने ऑलरेडी बोलावलेलं असतं, बोलणंही होत नाही, डायरेक्ट पार्सल येतं घरी. तेव्हा आईला कळतं की याने पिझ्झा बोलावलेला आहे. मग याच्यामुळे होतं काय आहे, आई वडिलांबद्दलची ओढ कमी आहे. तुम्ही जर तसं म्हणाल, असं कसं, त्याचं प्रेम आहे ना माझ्यावर. अरे प्रेम असणं वेगळं आणि संस्कार त्याचे खोल जाणं वेगळं. मग हल्ली एक वाक्य ऐकायला सारखं मिळतं, काय करू माझं ऐकत नाही, माझं ऐकतच नाही. हम्म. मग अशा वेळेला तुम्ही काय बोलाल? यासाठीच मी म्हणतो, पालकत्व हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे पॅरेंटिंगचे वर्कशॉप्स घेतो, त्याच्यामध्ये 6 वयोगटाचे वेगवेगळे पालक येतात. एकदम ज्यांचं बाळ अजून व्हायचं आहे, त्याच्यात आमचा -5 to +5, म्हणजे जन्माच्या 5 महिने आधी आमच्याकडे या आणि 5 वर्षापर्यंतच ब्रेनचं आर्किटेक्चर वाढतं. त्याच्यामुळे तो एक वयोगट म्हणजे पालकांचा. गर्भावस्थात असल्यापासून गर्भापासून गर्भापासून म्हणजे ना? आईला 5वा महिना लागला, जी आई होणारी आता, म्हणजे समजा आधी नाही, पहिल्यांदाच बाळ आहे, तर पहिलंच बाळ आहे तिचं, वुड बी मदर ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, जी आता मातृत्व तिला लाभणार आहे, ती आता तिला गर्भ आहे. तर अशा वेळी 5वा महिना सुरू असताना तुम्ही आमच्याकडे या. संस्कार तिथून सुरू होतात. गर्भसंस्कार ज्याला हा आपण म्हणतो. गर्भसंस्कार हा एक भाग आहे, पण गर्भसंस्कारापेक्षा आणखी ॲडव्हान्स आहे. गर्भसंस्कारामध्ये मन आणि कान याचा जास्त उपयोग आहे आणि ते चांगलं आहे, प्रश्नच नाही, अत्यंत उत्तम आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही काय केलेलं आहे, 5ही इंद्रियांचा आम्ही त्यात वापर करतो. पण आपल्याला त्याच्यात आजच्या पॉडकास्टचा आपला तो विषय नाही आहे. त्याच्यावर थोडक्यात मी फक्त एवढंच म्हणेल की इतक्या लहान वयापासून, नंतर मग 6 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत, मग 12, 13, 14पर्यंत, मग 15, 16, मग 25, असं वेगवेगळे वयोगट आहेत. त्या प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातले जे त्यांचे पालक आहेत, त्या पालकांचं स्वतःचं सत्व किंवा विचारधारा किंवा मानसिकता कशी आहे मुलांबद्दल, त्यावर अवलंबून आहे. तुमचा त्यांच्याशी वार्तालाप किती होतो. मग महत्त्वाचा मुद्दा मी सांगता राहिला तो हाच, की त्यांना लहान लहान कामं नका सांगू, त्यांना टीम मेंबर बनवा आणि त्यांच्यासोबत काम करा. की चल आता मी पुऱ्या तळते, तू मला मदत कर बरं, किंवा मी लाटून देते, तू तळ. किंवा त्यांना रिस्क वाटली बा, त्याला भाजायला नको, तर ठीक आहे, तू लाट, मी तळते. मग त्या सिच्युएशनला मानसिकतेवर काय परिणाम फरक होतो ना. कसा? तुमचं एक बॉन्डिंग आईशी किंवा वडिलांशी तयार होतं. बरोबर. तुम्ही ज्यांना सहभाग करून घेता. म्हणजे आता आणखी एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना ऑप्शन देण्याची आहे. तुला काय रे, मग तुला पालक भाजी करू की तुला मग आता बटाट्याची भाजी करू, ऑप्शन नाही द्यायची. काही काही ठिकाणी ऑप्शन द्यायचे नाहीत. ऑप्शन देण्यामुळे मुलं बिघडतात. बर. मग आता आणखी केसेस आहे. आता कालच केस आले होते माझ्याकडे. त्याच्यामध्ये काय, आई आणि वडील दोघेही नोकरी करतात, तर बिचारे करावं लागतात नोकरीला, आणि तिथे घरी ती एकटीच मुलगी आहे, तिला सख्य भाऊ पण नाही. हा दुसरा प्रॉब्लेम आहे. कधी काही काही घरामध्ये 16 आहेत आणि काही काही घरामध्ये एकच खूप आहे. मग त्यावेळी ती मुलगी एकटी राहणार, तर ती कशी मॅनेज करणार. तुम्ही तिच्या दृष्टीने विचार करा ना. तिला बोलायला कोणीच नाही आहे. शाळा संपून, सकाळची शाळा 2:30ला घरी आली, आई वडील 7ला येणार, मार्च एंडिंग आहे, 8ला येणार, 9ला येणार. हे बाळ एकटं काय करेल. 8व्या वर्गातला आहे, 7व्या वर्गातला मग आहे. अशा वेळेला ते टीव्हीवर काय बघताय आहे, फोनवर काय बघताय? टीव्ही नाही आजकाल, मोबाईलच आहे. टीव्ही आजकाल जुना झाला. टीव्ही नाही वापरत कोणी. लॅपटॉप आहे, पण लॅपटॉपपेक्षा मोबाईल मुलांना जास्त प्रिय आहे. टॅबसुद्धा नाही, लॅपटॉपसुद्धा नाही, जास्त मोबाईलच वापरतात. कारण तो लपवता येतो कुठेही, पांघरुणाच्या आतमध्ये ठेवता येतो. तर अशा ज्या केसेस आहेत, त्या मुलांची विकृत मनस्थिती वाढत जाते. म्हणजे ही मनस्थिती होण्याचं कारण फोन तर तुम्ही आहेच, घरातलं म्हणजे वातावरण आपलं आणि सुखलोलुपता.
2 झाडं आहेत. एक स्टोरी तुम्ही वाचली असेल की 2 मित्र आहे शेजारी राहणारे, दोघांनी पण झाडं लावलं. एक खूप अतिशय मेहनतीने त्याला खत पाणी घालतो, सारखं घालतो, त्याचं झाड खूप छान फोफावलं. दुसरं त्याला काही जास्त घालत नव्हता, थोडं थोडं जास्त फक्त पाणी द्यायचा. जोराचा सोसाट्याचा वारा वादळ आलं तर जे मोठं झाडलेलं लवकर वाढत ते खाली पडलं, कारण त्याला सगळं सहज मिळालं ना, त्याची त्याची मुळं खोल गेले नाहीत. आणि हेच हळूहळू पालकत्व पण आहे. ज्याला जास्त खूप खूप लाडवलं नाही, त्याला शिस्त लावली की तू स्वतः बघ, पाणी जास्त दिलं नाही, त्याच्यामुळे त्या झाडाची मुळं खोल गेलेत. या सगळ्या गोष्टीवर रिव्हॉल्युशन आपलं महत्त्वाचं आहे. जसं आपण आधी मानव होतो, त्या वेळेला आपली सहचारणी मिळवण्याचा, फूड मिळवण्याचा, म्हणजे आपलं अन्न शोधण्याचा, त्याच्यासाठी भांडण संघर्ष करावा आणि जर लागेल. संघर्ष होता, तर हे रिव्हॉल्युशन याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं. आणि कसा फरक त्याचा बरोबर आहे. होत आलेला आमचे आहे. जेव्हा आहारासंबंधी असतं आम्ही त्यांना म्हणतो, आणि या मोबाईलच्या विषयाबद्दल पण ते कनेक्टेड आहे, की आपलं सध्या जग ज्या प्रकारचं जीवन आहे, आपण निसर्गापासून दूर गेलो आहे. म्हणजे आम्ही विचारतो की तुम्हाला डोळ्यांचा अपडेट केव्हा आला होता, तुम्हाला किडनीचा अपडेट केव्हा आला होता, हार्टचा डोळ्यांचा अपडेट येत नसतो. अपडेट सॉफ्टवेअरचा येतो, मोबाईलमध्ये येतो, लॅपटॉपमध्ये येतो, डोळ्याचा अपडेट येत नाही. हे जे शरीराचं डिझाईन आहे, एक स्त्रीचं डिझाईन शरीराचं आणि एक पुरुषाचं डिझाईन, हे करोडो वर्ष जुनं आहे. आणि हे डिझाईन ह्या सगळ्या गॅजेट्ससाठी तयार नाही आहे. शरीर त्याला मॅच नाही करू शकत आहे. म्हणून तुमचं नियंत्रण भावनांचं न राहिल्यामुळे म्हणून गुन्हेगारी आणि विकृत परिस्थिती वाढत चाललेली आहे. पण आता सर, अजून आपला जो आजचा पॉडकास्ट आहे की यांच्या अपराधिक मानसिकता जी आहे, रेप हा खूप म्हणजे काय म्हणतात, मोठा गुन्हा ज्याच्यामध्ये आपण त्याला कन्सिडर करूया. मोठ्या मुली जाऊ द्या, पण छोट्या छोट्या मुली असतात किंवा मोठ्या मुलींना, जसं आता आपण निर्भया केस झाली होती तेव्हा तो बॉयफ्रेंडसोबत होती किंवा असे कपडे घातले होते, तसे कपडे घातले होते असं म्हणू. पण आता कोलकाता केसमध्ये झालं आहे की तिने तर सलवार सूट घातला कपड्याचं होता. प्रोव्होकेशन नव्हतं. प्रोव्होकेशन नव्हतं. ॲप्रन घातला होता. बरं, ते जाऊ द्या, ती मोठी होती, पण ती छोटीशी चिमुकली, जी चिमुरडी आहे, ती अगदी 3 आणि 4 वर्षाची आहे. तर त्यांनाही जेव्हा सोडत नाही, तेव्हा काय मानसिकता असते या लोकांमध्ये? मानसिकता अगदी साधी आहे. मी मगाशी म्हणून एकदा सुखलोलुपता वाढली की मला सुख हवं, मला सुख हवं. साधना काहीच नाही. साधना प्रकार कुठे? पण मग त्यावेळेला त्यांची मानसिकता हाही विचार करायला हे नसते की हिचं वय काय किंवा हे काय, हे जस्ट ऑब्जेक्ट असं त्यांचं नुसतं ऑब्जेक्ट नाही, हां. इनोसंट ऑब्जेक्ट. संकट कमी, सोय जास्त. ती विरोध करणार नाही ना. ते लहानचं बाळ आहे, बाळच आहे ना मुली, तेवढी लहान पण मुलगी. एवढी मानसिकता ही होऊन जाते की आपण विचार करायच्याही मानसिकतेमध्ये असते की वय काय आणि काय नाही, इतकं. सुखाची सवय झाली आहे. ती सुखाची सवय झाल्यावर ती सुखाची सवय झाली ते सुखावं आहे. हे जसं लहान मुलीच्या बाबतीत आहे, तसं दारू पिणारा काय करतो, तो दुसऱ्यांकडून पैसे घेऊ आणि गुन्हे का बरं होतात? दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून गुन्हा, मित्राचा खून. मेन भाग काय यातला ते मानसिकता लक्षात घ्या. इकडे दारूच्या व्यसनासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राचा खून, आणि तिकडे लहान मुलीचा अत्याचार. दोन्हीच्या मध्ये कॉमन काय आहे? कॉमन हेच आहे की त्या सुखाची सटाक लागलेली आहे. त्याच्यामुळे ॲट एनी कॉस्ट काहीही किंमत देऊन ते हस्तगत करायचं आहे. मग ते जे सहजासहजी मिळेल तो प्रयत्न करायचा, म्हणून लहान मुली पकडायच्या. त्या बोलणार नाहीत, त्या विरोध जास्त करणार नाहीत. आणि म्हणून एवढा विक्षिप्त होऊ शकतो माणूस, हां, त्या मानसिकतेमुळे एवढा विक्षिप्त होऊ शकतो. म्हणजे त्याला ते हवं असतं ना, त्याची सवय लागते त्याला राहत नाही. व्यसनाचा अर्थ काय? सेक्स हे पण व्यसन आहे ना. सेक्स हे पण व्यसन आहे. आता ह्या ज्या मानसिकतामध्ये इतकं विकृत तो माणूस होतो, जसं आपण कोलकाता केसमध्ये बघितलं आहे की त्यांनी जरासंसारखा तो कृत्य केलं आहे की त्या मुलीचे पायसुद्धा पेल्विक गिल्डचं फ्रॅक्चर आहे. हो, म्हणजे विचार करण्याची क्षमताच नाहीशी होऊन जाते या सगळ्या याच्यामध्ये. आपण सुरुवातीला बोललो आहे बघा की गुन्हा करण्याच्या मागे वेगवेगळे कारण आहे. काही ठिकाणी गुन्हा म्हणून त्याला नोंदवता येईल, पण ते स्वरक्षणासाठी, गुन्हेगारी नाही, कौटुंबिक माणसांनी स्वरक्षणासाठी काहीतरी केलं आणि गुन्हा घडला. कारण मर्डर झाला तर तो मर्डर नाही, त्यांनी स्वतःला वाचवायला मारलं,
याला त्यांनी पण मारलं. जो मेला तो गुन्हेगार होता. हं. त्यांनी याला मारायचा प्रयत्न केला, याने हुकवलं आणि ज्याने मारलं त्याला नेमक्या ठिकाणी लागला म्हणून तो मेला, म्हणून हा मर्डर झाला. पण तो त्यांनी स्वरक्षणासाठी केला होता. ही एक कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी कुठली, की त्याला हडपायचं आहे, दुसऱ्याची संपत्ती हडपायची आहे. आता दरोडे पडतात दुकानांवर, ज्वेलरीच्या दुकानावर 4 लोक एकदम येतात कारमधून, एकदम माराधूड करतात आणि ते कारण त्यांना पैसा हवा आहे. त्याचा तो व्यवसाय आहे. चोरी हा त्यांचा व्यवसाय आहे म्हणून गुन्हा, म्हणजे व्यवसायाचा भाग म्हणून गुन्हा. तिसरा प्रकार कुठला आहे, गुन्हेगारी हा व्यवसाय पण तो प्रत्यक्ष ज्याला म्हणतो ना एक्सपर्ट तसा, म्हणजे सुपारी घेऊन किलिंग करतात. ते काय करतात, त्यांची पर्सनल एनिमिटी काहीच नसते. त्यांना फोटो देण्यात येतो, पत्ता देण्यात येतो आणि सांगण्यात येतो जाऊ करतो, तो तपासणी करतो, त्याचं कुठे किती वाजता निघतो, किती वाजता घरी जातो करतो आणि मग शेवटी त्याच्या दृष्टीत तो फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे, किलिंग कॉन्ट्रॅक्ट. आणि त्या म्हणजे पैशासाठी हां, तर तो त्याचा तो व्यवसाय आहे. तो थंड डोक्याने मारतोय तो, आहे गुन्हा पण त्याला मारतोय तो. तर हे काय झाला, हा वेगळा व्यवसाय. व्यवसायाच्या स्पर्धेमुळे खून करवणे. तर खरा गुन्हेगार कोण आहे, हा मर्डर करतो हा गुन्हेगार आहेच, पण जो मर्डर करवितो तो पण गुन्हेगार आहे. तर तो त्याच्या कोणाला प्रतिस्पर्धी नको असतो, राजकारणातला, व्यवसायातला किंवा नात्यातला. म्हणजे जे आता बाईसाठी जे खून होतात, म्हणजे स्त्रीसाठी जे खून होतात, की ही स्त्री माझी, ही त्याने का बरं तिला हात लावला, कारण तो तिच्याशी का बरं बोलला, म्हणून कितीतरी कोणी एवढं करणारे होतात. बोलला ते तू का बरं बोलली त्याशी, तिला मारतात. बरं, आता आपण आधीपासनं असं म्हणतो की प्रत्येक वेळेला मुलीला शिकवलं जातं घरात की असं बसायचं, असं उठायचं, हे असे कपडे घालायचे वगैरे. पण आता सिच्युएशन अशी आलेली आहे की मुलांना शिकवण्याची गरज आहे. म्हणजे म्हणतात ना की शाळेमध्ये किंवा असंच चर्चा बायकांच्या होत होत्या, तेव्हा ते म्हणायचे की अच्छा है, मेरा तो बेटा है, बेटी नाही आहे, टेन्शन नाही आहे. मग दुसरी त्याला म्हणाली की टेन्शन नाही आहे, नाही, तुला आता टेन्शन घ्यायची गरज आहे, कारण मुलीला जर काय होईल हा एक विषय जर असला तरी दुसरा विषय असा आहे की तुझा मुलगा कुठेतरी काही करून तरी येईल. तर मुलांना शिकवण्याची गरज आता आहे. अर्थातच आहे. पण मी पुन्हा आपण त्यासाठी तुम्हाला आठवण देण्याचं मला आवश्यकता वाटते की फक्त मुलांना शिकवण्याचा भाग म्हणून नाही, ओव्हरऑलच घरातल्या वातावरणामध्ये बराच फरक पाहिजे. कारण लहान वयातले मुलं आणि काही काही मोठ्या वयातले मुलंसुद्धा जे सांगतात ते शिकत नसतात, ते जे पाहतात ते शिकतात. म्हणजे खोटं बोलू नको असं मुलाला सांगायचं आणि नंतर फोन आल्यावर त्याला सांगायचं सांग बाबा घरी नाही म्हणून, म्हणजे काय म्हणून ते काय पाहतात ते शिकत असतात. म्हणजे आपणही ते नकळत दिलेलं असतं, पण ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला गेलेलं आहे. आणि तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे की नाही, की एका ज्याला शिक्षा झाली, फाशीची शिक्षा झाली, त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय, तो म्हणे माझ्या आईला भेटायचं आहे. प्रसिद्ध स्टोरी आहे. मग ती आई आल्यावर त्याने आईचा कान चावून तोडून टाकला. मग सगळ्यांनी विचारलं तू असं का बरं केलं, तर म्हणे घरी जेव्हा मी पहिल्यांदा खोडरबर चोरून आणला शाळेतून, त्यावेळी हिने माझं कौतुक जर केलं नसतं तर आज मी इथे पोहोचलो नसतो. कारण आधी मी खोडरबर चोर झालो, नंतर पेन्सिल चोरलं, नंतर पैसे चोरले, नंतर लोकांचे इतर म्हणजे असं मोठे मोठे गुन्हे करत गेलो. म्हणजे एक ज्युनियरचा सिनियर गुन्हेगार झालो आणि शेवटी आज मला शिक्षा झाली आहे मृत्यूची. त्याला ही आई कारणीभूत आहे, म्हणून तिचा मी कान चावला. ती फार डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे. आणखी एक दुसरं उदाहरण तेही सांगण्याची आवश्यकता आहे. एक सायकॉलॉजिस्ट होता, त्यांनी मुद्दाम अभ्यास केला ट्विन ब्रदर्सचा, की जे जुळे मुलं आहेत त्यांचे काय करतात. तर एक गुन्हेगार, दारुडा आणि गुन्हे करणारा, चोऱ्या करणारा, त्याला फाशीची शिक्षा होते आणि तो जेलमध्ये जातो, फाशी शिक्षा होते आणि तो मरतो. त्याला जे जुळे मुलं आहेत त्यापैकी एक वडिलांसारखाच करतो आणि दुसरा चांगला प्रिन्सिपल प्रोफेसर तयार होतो. दोघांनी एकच प्रश्न विचारला सायकोलॉजिस्टनी, आप ऐसे क्यों. तर त्यांनी उत्तरे दोघांनी एकच दिलं, ते तसे म्हणून मी असा, पण अर्थ वेगळा आहे. म्हणजे ज्यांनी वडिलांसारखाच वाईट झाला, वडिलांसारखाच गुन्हेगार झाला, वडिलांसारखाच जेलमध्ये गेला, त्यांनी उत्तर काय दिलं की माझे वडील तसे होते म्हणून मी असं झालो, माझं काय चूक आहे, मी ते पाहिलं मी तेच केलं. आणि जो चांगला प्रोफेसर झाला त्याला विचारलं की तू असं काय, तर म्हणे त्यांचं मी पाहिलं म्हणून मी असं झालो, पण हेच तर तुझ्या भावाने पण सांगितलं. नाही, पण माझा अर्थ वेगळा आहे म्हणे.
ते तसं केल्यामुळे किती त्रास होतो घरच्यांना. वडील जेव्हा जेलमध्ये जायचे तेव्हा आमची काळजी कोणी घेत नव्हते. शेजारपाजारचे आम्हाला म्हणायचे की याचा मुलगा तसा म्हणजे असा गुन्हेगाराचा मुलगा म्हणून आमच्याकडे पाहायचे. तर तसं मला माझ्या मुलांकडे माझ्या पत्नीकडे पाहायला मला नाही चालणार. म्हणून मी ठरवलं की असं नाही व्हायचं. पण सांगण्याचं तात्पर्य काय आहे? घर तर एकच होतं ना, वडील एकच होते पण ते वाईट होते. पण एक चांगला झाला एक वाईट झाला. मग असं का बरं घडलं? त्याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आणखी दुसरं वातावरण काय आहे. तुम्हाला आणखी कोणाची संगत मिळते त्याच्यानंतर. आई वडील एक संगतीचा भाग, पण तुमचे मित्रमैत्रिणी आणखी कुठे असतात. कारण जसं मी म्हटलं की तूने 1 को टपका मैंने 3 को टपका असं कोणी म्हणतात. तर दुसरे म्हणतात की मेरे अभी तक 40 हो गए. काय झालं 40 बलात्कार करून झाले. तो आहेत म्हणतात ना, असे आहेत ना, हां आहेत असे असे अपराधी लोक आहेत. आहेत. ते सांगतात की माझ्या एवढ्या पोरी झाल्यात. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. असे कोण बोलतात ते पण सांगतो तुम्हाला. अकोल्यामधली पण गोष्ट आहे, इतरही ठिकाणची गोष्ट आहे की एक विशिष्ट ट्युशन क्लासेस चालवणारा माणूस ज्युनियर कॉलेजमध्ये जे मुलं मोजतात ना 11वी-12वी जेई किंवा नीटसाठी क्लासेस लावतात, तो माणूस जळगावमधले असंच झालं होतं. आणखी साऊथमध्ये पण असंच झालं होतं. अनेक ठिकाणी अशा केसेस आहेत. कोणत्या केसेस आहेत? क्लासेस. त्या क्लासेसमध्ये जे काही मुलं मुली येतात त्यांच्यातल्या मुली हेरायच्या आणि त्यांच्याशी काहीतरी गोड बोलायचं किंवा त्यांना पेयामधून काहीतरी यायचं आणि त्याच्या बाजूलाच त्यांची स्पेशल तयारी केलेला फ्लॅट रेडी. तिथे न्यायचं, तिथे नेल्यावर मग गैरकृत्य करायचं, त्याचे फोटो व्हिडिओ काढायचे. ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे, काम करण्याची पद्धत आहे. मग ते दाखवून पुन्हा गुन्हे करत राहायचं की तू तुझ्या त्या मैत्रिणीला आण म्हणून तिला बाध्य करायचं, नाही तर तुझे हे दाखवेल. मग ती एक मुलगी दुसऱ्या मुलीला फसवते कारण तिचा व्हायरल होईल व्हिडिओ असं तिला भीती वाटते. हे सगळं सुरू आहे सर्रास. मग हे थांबवण्यासाठी काय आवश्यक आहे? त्याची पेनल्टी पण तेवढी मोठी असायला पाहिजे. त्याच्यावर मी येणारच होते. कारण आता बदलापूरसारखा आणि कोलकातासारखा हा जघन्य अपराध ज्याला आपण म्हणतो तो झालेला आहे आणि लोकांची इच्छा आहे की आमच्या समोर द्या त्यांना. कारण निर्भया जेव्हा झालं होतं तेव्हा 5-6 वर्ष त्या आरोपींना फाशीची शिक्षा देईपर्यंत त्या पूर्ण याच्यामध्ये तिच्या कुटुंबांनी आणि तिने तर सहन केलेलंच आहे. पण मानसिकता स्कॅन्डल मार्च हे ते सगळं तर झालंच. पण इतके वर्ष लागतात आणि निर्भया झाल्यामुळे त्याच्यानंतर लक्षात आलं की आता हा होणार नाही असा गुन्हा, पण तरीही होतच आहे. तर हे कुठे बदलेल, कधी त्यापेक्षा बदलेल, कधी जास्त थांबेल? केलं त्यांनी. म्हणजे ते जे गुन्हेगार आहेत त्यांना तो गुन्हा माहिती होता. 16 तारखेचा दिल्लीचा पहिला गुन्हा तो माहिती होता. तिला काय त्रास झाला, काय त्रास दिलाय त्यांना माहिती होतं. त्याच्यापेक्षा आणखी वाईट त्रास दिलेला आहे पुढच्या केसेसमध्ये. म्हणजे त्याच्या आणखी वरती जायचा प्रयत्न केलाय. तर ती मानसिकता काय आहे? नुसता म्हणजे ती जी गुन्हेगाराची आता मानसिकता तुम्ही नाही म्हटली आहे. की इसने इतना किया तो मैंने. अहंकार, बरं. गुन्हेगारांचा अहंकार की मी आणखी त्यापेक्षा जास्त मोठं करून दाखवतो. म्हणजे पुरुषार्थ कशामध्ये हे कळत नाही. म्हणजे जसं म्हणतात ना, याच्यात एक मुद्दा मला सांगण्याची आवश्यकता वाटते की जे सिगरेटच्या कंपन्या आहेत त्या सिगरेटच्या कंपन्या काय करतात, ते 13 आणि 14 वर्षाच्या मुलांना आणि मुलींना फोकस करतात. कारण त्यावेळी जे ॲडिक्ट झाले ते आयुष्यभर ॲडिक्ट होतात. हा सर्वे आहे पूर्ण जगाचा व्यसनाचा. ड्रग ॲडिक्शन. हां, स्मोकिंग आणि त्याच्यातून मग पुढे ड्रग हे ते सगळं जे आहे ते. तर अनेक शहरामध्ये नाही, प्रत्येक शहरामध्ये त्यांचं नेटवर्क आहे. माझ्याकडे केसेस आहेत जे मी आता अकोल्याचं म्हणत होतो. त्यांच्या केसेसमध्ये असे वेगवेगळ्या केसेस आमच्याकडे येतात की प्रत्यक्षात घरातले लोक आलेले आहेत माझ्याकडे. म्हणजे ज्यांच्यावर असा त्रास झाला आणि ते आता सफर होतात आहे आणि आता पुढे कसं करायचं. कारण कसं थांबेल सर हे सगळं? हे बघा, यासाठी कलेक्टिव्ह ॲक्शन आवश्यक आहे. एका माणसाचं काम नाही आहे. एका माणसाचं काम नाही आहे. आणि त्यासाठी जागरूकता हवी आणि ती शिक्षा एवढी मोठी हवी. म्हणजे काही ठिकाणी अशा शिक्षा आहेत की जेलमध्ये वगैरे शिक्षा नाही. म्हणजे ज्याला म्हणतात ना जुन्या काळातल्या पद्धतीने चौकामध्ये सगळ्यांच्या समोर सगळ्यांना बोलावून त्यांच्यासमोर ती कॅपिटल पनिशमेंट देतात. म्हणजे क्रूरतेनी. आणि दुसरं एक मी आता म्हणायला आवश्यक वाटतं, आता एका राजकारण्यांनी पण म्हटलेलं आहे, त्याला मी सहमत आहे की जेव्हा तुम्ही अशा केसमध्ये एकदा दोषी झाल्यावर त्याला जी शिक्षा जी दिलेली आहे ज्युडिशियरीनी,
त्या ज्युडिशियरीची ही जबाबदारी की त्यांची शिक्षा त्यांनी रिव्ह्यू करायला पाहिजे. त्यांना जर माहिती आहे की यांनी एकदा आणि दोनदा रेप केला आहे, तीनदा रेप केला आहे, तर त्याचा लिंगच कापून टाकायला पाहिजे असं मी म्हणतो. एक केस झाली होती यक्कू यादव म्हणून. हं. ती खूप नावाजलेली होती. हो. त्यावेळेला त्याला शिक्षा देणारच होते, तर त्यांच्या एरियातल्या सगळ्या महिला तिथे गेल्या. महिलांनी जाऊन त्याला म्हणजे त्याला कापलं, त्याचा वध केला. वधच केला असं हत्या नाही म्हणतात. म्हणत मी त्याला, हां. त्याचा वध केला. मग ही आजची गरज आहे असं म्हटलं तरी चालेल. नाही, तेच आता वेस्ट बेंगॉलमध्ये पण झालं ना. वेस्ट बेंगॉलमधून त्यांनी मारलं नाही अजून त्यांना, पण त्या सगळ्यांनी उठाव केला तेव्हा ते आता प्रकाशात आलं ना. तर कुठेतरी भ्रष्ट राजकारणाचा त्याच्यामागे आशीर्वाद असतो कधी कधी, ते लपवण्याचा प्रयत्न केला जातो कधी कधी. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक होण्याची गरज आहे. पण राजकारणामुळे कोणाच्या तरी घरची मुलगी, तिला हे सहन करावं लागतंय आणि त्या पित्याला तिचा शव असा बघावा लागतोय. हे किती मोठा दुःखद आहे असं. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे जे हा कार्यक्रम पाहणारे दर्शक आहेत, तुम्ही आहात, मी आहे, आपला जे सर्वसाधारण लोक, सामान्य लोक आहेत, जे खूप मोठे अचिव्हर्स पण नाहीत, ते गुन्हेगार पण नाहीत, ते आपलं साधारण काहीतरी जो एक मार्ग निवडला आहे त्यातून ते आपला पैसा मिळवतात, आपलं जीवनयापन करतात, समोर जातात, यांची संख्या जास्त आहे. यांनी आधी बदलण्याची गरज आहे, तेव्हा ते बदलतील. म्हणजे आपण बदलायची गरज आहे. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्यासाठी अशी घटना घडल्यावर आपण त्याचा जोरात प्रतिकार करायला पाहिजे. इतर लोकांचे जे निर्णय घेणारे लोक आहेत, त्यांना त्यांचं काम ठप्प होईल अशी ॲक्टिव्हिटी करावी लागते, तेव्हा ते इकडे लक्ष देतात. म्हणून रस्ता रोको म्हणतात. का बरं? की रस्ता अडला, आता काहीतरी करावं लागेल बा, म्हणून मग ते लक्ष देतात. म्हणून काही लोकांनी मग रेल्वे थांबवली. पण त्याच्यातसुद्धा आता आम्ही वाचलेलं आहे की काही राजकारणी काय करतात की ते असे जे प्रतिकार करणारे लोक आहेत, तुमच्या आमच्यासारखे, ज्यांना क्षोभ आहे मनामध्ये, संताप आहे, सात्विक संताप आहे या अशा गुन्ह्यांबद्दल, तर राजकारणी त्यांनासुद्धा वापरून घेतात नकळतपणे. मग तुम्ही सात्विक संतापाने नारेबाजी केली, प्रतिकार केला, प्रेसमध्ये दिलं, प्रेस मिटिंग्स घेतल्या, सगळं काय झालं, पण तुम्ही सोडून गेल्यानंतर तुमची जागा ते गुन्हेगार घेतात. ते तुम्ही न केलेला तोडफोड करतात आणि त्याला गुन्हेगारचा प्रति करून जे त्यांचे स्पर्धक असतात, म्हणजे विरोधक असतील, तर त्या अधिकारात जे बसले त्यांना अडचणी आणतात, असं करतात. मग ते गुन्हे ज्यांनी खरा प्रतिकार केला त्यांनी असं केलेलंच नाही आहे. तुम्ही बस जाणार का असं काय झालं तर? नाही जाणार, मी नाही जाणार, कारण बस तुमची आमची आपली बस आहे. आपण बस नाही जाणार. मग बस जाणारे जे आहेत, ती जी मानसिकता आहे ती पण गुन्हेगारी मानसिकताच आहे, पण ती तुमच्यामध्ये मिसळून ते काम करतात. पण तो तर आक्रोश आहे ना सर, कारण असं आक्रोश झालेलं वेगळा आहे. आणि त्याला कारण या आधीचा जो गुन्हा झाला आहे, जसं निर्भयाच आपण, कारण ते जास्त गाजलेलं प्रकरण होतं. निर्भयामध्ये 6 वर्ष त्या आरोपींना ठेवलं होतं. तर आताही सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की तुमचा जावई आहे का, तुम्ही त्यांचं संगोपन केलं आणि त्यांना मग त्याला लवकर निर्णय द्यायला पाहिजे. लवकर निर्णय द्यायला पाहिजे. हा आहे, पण याला मी त्याच्या सहमत मागच्या आहे. कारवाई असतात, ते मान्य आहे मला की कुठल्या कुठल्या टेस्ट आणि काय, पण ते कितपत योग्य आहे? मी म्हटलं ना की मी जे आता मगाशी म्हणालो ना, त्या आक्रोशाबद्दल मी नव्हतो बोलत. मी म्हणत होतो आक्रोश जे करणारे आहे, सात्विक संताप करणारे आहे, ज्यांना खरोखर मानसिक राग आलेला, जे गुन्हेगार नाही आहेत, त्याच्याबद्दल मी नव्हतो बोलत. त्यांच्या मागून त्यांच्या आड गुन्हे करणारे आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत होतो. की आक्रोश करणारे निघून गेल्यानंतर सुद्धा जास्त आक्रोशाचा जे लेवल असेल त्यापेक्षा जास्त तोडफोड करतात, जाळपोळ करतात. हे जे लोक आहेत ते राजकारणाने म्हणजे राजकारण केंद्रित काम करणारे लोक आहेत. सगळे लोक आक्रोश करणारे आक्रोश करून गेले घरी, ते घरी गेलेत. पण ते जे तोडफोड करणारे लोक आहेत त्यांचे वेगळं, ते त्यात कुठेच नव्हते. ते काही ठिकाणी तर तेच ते लोक दिसतात. असं कसं? तोही एक वेगळा, ती गुन्हेगारी मानसिकता आहे ना, पण ते व्यावसायिक गुन्हेगार आहेत. असो, तर हा आपला विषय हा इतका विस्तारलेला विषय आहे की याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, आतापर्यंतच्या डिस्कशनमधून जो भाग लक्षात आला आहे तो हा आहे की ओए वाढवा,
ऑब्झर्वेशन, ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन वाढवा. मानसिकता बदलेल तर कृती बदलेल, कृती बदलेल तर परिणाम बदलतील. आपल्याला परिणाम बदलायचे आहेत ना, तर आपल्याला कृती बदलावी लागेल, आणि कृती बदलायची असेल तर मानसिकता बदलावी लागेल. आणि मानसिकता बदलण्यासाठी ते 6 ई आहेत, म्हणजे आपल्या घरातलं वातावरण. आणि शेवटी आणखी गंमत सांगू का? गंमत म्हणा तुम्ही त्याला, किंवा रहस्य म्हणा, किंवा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंतचा प्रत्येक स्त्री पुरुष व्यक्तीचा जो काही वेळ आहे, तो वेळ तुम्ही कुठे वापरता त्याप्रमाणे तुमची मानसिकता तयार होते. त्या वेळेमध्ये तुम्ही एखादा मुलगा आहे जो आता 11व्या वर्गात आहे आणि त्याचे 1.5 तास 2 तास तो पॉर्नच पाहत असेल, तर त्याच्या मनात विचार कोणते राहतील? तो शेजारच्या काकूंकडे पण वेगळा बघतो ना, हे पाहता का तुम्ही? त्या काकू आहेत, त्याच्या आईची मैत्रीण आहे, आईपेक्षा 2 वर्षांनी मोठी पण असेल, पण त्याची नजर वेगळी आहे ना आता. मग त्याच्या बहिणीच्या ज्या मैत्रिणी येतात त्यांची नजर वेगळी आहे. आणि दुसरं एक म्हणजे पाश्चात्त्यकरण झालेलं आहे. म्हणजे पश्चिम देशातले जे लोक आहेत त्यांच्यासारखा वेश घालायचा, त्यांच्यासारखं बोलायचं, रात्री 12 वाजता बड्डे साजरा करायचा. त्यातून कितीतरी गुन्हे घडलेले आहेत. मुलीला वाटतं बड्डेचा बोलावलेला आहे, आणि मग तिथे गेल्यावर कळतं दुसरं कोणी नाही, ती एकटीच आहे. मग तो म्हणतो नाही येतील दुसरे, तोपर्यंत तू सरबत पी. सरबत पिलं की गेली कामातून. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? म्हणून 7च्या आत घरात याचा मी अजूनही सपोर्ट करतो. सहमत आहे. मुलांसाठी सुद्धा, मुलांसाठी सुद्धा, मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा. आणि संस्कार घरचे जे आहेत त्याचे आपण असं म्हणू नेहमीच कामात येणार. हां, जसं आता आपण दोघं लोकांना स्क्रीनवर दिसतोय, बरोबर. त्या स्क्रीनची एक चौकट आहे. त्या चौकटमध्ये काही भाग मी व्यापलेला आहे, किंवा मी बोलताना माझा चेहरा दिसतोय, आपण दोघं बोलताना दोघांचाही चेहरा दिसतोय. म्हणजे त्याच्या चौकटमध्ये तेवढी जागा आहे. तशी आपल्या दिवसाची जी चौकट आहे, वेळेची जी चौकट आहे, त्या चौकटीमध्ये तुम्ही कशाला स्थान देताय? तुमच्या मनाची जी चौकट आहे, त्या मनाच्या चौकटीमध्ये तुम्ही कोणत्या विचारांना स्थान देताय? तुमच्या मनात कोणते विचार येतात आहे? म्हणजे असे अनेक मुलं मुली आहेत आणि पालक पण आहेत की जे सावधान इंडिया नियमित पाहतात. पण त्यांनी पण एक शंकेचा पाल चुकचुकते ना, सावधान इंडिया बघणं. कधी कधी असंही होतं की जसं आता मानसशास्त्र शिकत असताना पण माणसाची प्रवृत्ती तशीच होते की कोण कसं उठतंय, कोण कसं, म्हणजे संशयाच्या नजरेने बघणं. तसा आता सावधान इंडिया हा पण जो एपिसोड आहे की तो लोकांना सावधान करायसाठी आहे, मान्य आहे. पण काय काय वेळेला लोक इतके संशयी नजरेने बघतात. संशय नजरे नाही, असे अनेक गुन्हेगारांनी कबुली दिलेली आहे की त्याच्यात पाहून हे टेक्निक वापरलं मी. अच्छा. म्हणजे त्याला गुरुकिल्ली म्हणून वापरलं, त्याला नोट्स म्हणून वापरलं, व्हिडिओ गायडन्स म्हणून वापरलं. पण ते जे वापरणार आहेत तो एक वेगळा वर्ग आहे. पण मी सामान्य वर्ग जो आहे त्यांच्याबद्दल बोलतोय की तुमच्या मनात सारखं ते का बरं? तुम्ही ते फाईटचे विचार काय करता? माझे आणखी ओळखीचे मुलं मुली पेशंट माझ्याकडे येत असतात, त्यांना म्हटलं तू सांग कोणते पिक्चर आवडतात, तू सांग काय काय करतो. एक मलाकडे केस आली, कोकणातला एक मुलगा आला. ते कोकणातून माझ्याकडे येण्याचं कारण रेफरन्स की त्यांना माहिती होतं की सरांकडे काम होईल. तो मुलगा फक्त 16 वर्षाचा. बरं, चेहरा इतका सात्विक आणि चांगला, सात्विक शब्द वापरतोय मी, चेहरा सात्विक, गोड मुलगा, सावळा पण गोड, रेखीव मुलगा. म्हणजे तो गोड बसला वाटावं की किती छान मुलगा आहे. त्या मुलाची तक्रार काय होती? आईने केलेली. ऑलमोस्ट रोज तो 1 ते 2 मोबाईल चोरायचा, रोज चोरायचा मोबाईल चोरायचा. आणि ते मोबाईल चोरून त्याच्यातून विकून जे पैसे येतील त्याच्यावर मैत्रिणीला खुश ठेवायचा प्रयत्न करायचा. मग ते आईला कसं कळलं? ती मुलगी चांगली होती. त्या मुलीने सांगितलं, जिला जेव्हा कळलं की एवढे पैसे त्यांनी विचारलं तुला पैसे कुठून मिळाले, तुझं जॉब नाही करत. मग त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. मग तिने वॉच ठेवला त्याच्यावर, आणि मग तिला कळलं. मग तिने सरळ आईला त्याने दिलेल्या भेटी, गिफ्ट्स, अशा मुलींनी करायला पाहिजे. त्याने दिलेल्या गिफ्ट्स आणि भेटी तिने आईच्या जवळ दिल्या. म्हणा मला ह्या नकोत, यांनी मोबाईल चोरून ते विकून त्याचे हे पैसे आणलेले आहेत, त्या याने गिफ्ट दिले आहेत, हा काकू असा करतो, याच्याकडे लक्ष द्या. मी याच्यापासून याचं बोलणं बंद केलेलं आहे, मी याची दोस्ती बंद केली. मुलीने सांगितलं. मग आईने त्याला माझ्याकडे दूर नागपूरला आणलं, कोकणातून इकडे आणलं. आणल्यावर मग आमच्याकडे पण रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतात वेगवेगळे, सगळ्याच गोष्टी आम्ही करतो. ते टीमवर्क असतं. जसं हॉस्पिटलमध्ये ठेवणं वेगळं आणि OPD वेगळे, म्हणजे पेशंट पाहिले, पेशंट आपल्या घरी गेले हे वेगळं, आणि तुम्ही ॲडमिट करून घेता हॉस्पिटलमध्ये ते वेगळं.
तसं याच्यात पण असतं. मग त्याच्यामध्ये आम्ही त्या मुलाला एका ठिकाणी ॲडमिट केलं. त्याच्यात 2 उद्देश होते. त्याच्या वातावरणापासून त्याला तोडायचं, कारण तो एकटा नाही आहे ना. त्याचा तो कंपू आहे, त्याचे 4-5 मित्र आहेत. आज तुझे क्या मिला गया? अबे आज मुझे OnePlus मिल गया. अच्छा, अरे मुझे वो ॲपल मिल गया. त्यांच्या अशा चौकशा आणि त्यांच्या असे डिस्कशन्स. म्हणजे मग मला ॲपल मिळाला पाहिजे फुकटचा, चोरीतून, असे त्यांचे डिस्कशन. मग या वातावरणात जो सारखा मुलगा राहील तो काय करेल? तो नवीन चोरी करेल. तो आणखी त्याचे गोल्स काय राहतील की मला ॲपल मिळाला पाहिजे चोरीमध्ये. मग तो ॲपल शोधेल, मग त्यांच्या मागे जाईल. आता व्हिडिओ आपण पाहतो की लोकलमधून जे लोक काठावर बोलत असतात, लोक त्याला जोरात मारून त्याचा व्हिडिओ हातात पाडतात, त्याचा मोबाईल हातात पाडतात. कोणी जे दाराजवळ उभे राहतात, मेट्रोच्या दारं बंद होणार आहेत त्याच्या तोपर्यंत तिथे थांबतात. दारं बंद होण्याच्या वेळी पटकन मोबाईल हिसकून जातात. मोबाईल ती गाडी हललेली असते, ती मुलगा किंवा मुलगी ते काही करू शकत नाहीत. गुन्हेगारीत मानसिकता आहे. का बरं आहे? चंगळवाद, सुखलोलुपता, कमी पैशात जास्त सुख पाहिजे आहे, कारण पैशाने सगळं मिळतं असं वाटून पैसा जास्त पाहिजे म्हणून. आणि काही काही लोकांना त्यातून नशा येतो. आणि हिरसेपणा की त्याच्याजवळ हे आहे तर माझ्याजवळही असायलाच पाहिजे. चुकीची स्पर्धा. ती स्पर्धा का बरं लागली आहे? कारण वडील सांगतात, अरे तुला कोण नोकरी देणार, तुला पैसा कुठून? फक्त पैसा पैसा नका सांगू ना, एवढा पैसा लागत नाही. पैसा प्रत्येकाला लागतो हे मान्य आहे, पण त्याला चांगल्या सात्विक गोष्टीतून जो आनंद मिळतो आणि ते जे सुख असतं ते जर त्याला कळलं आणि त्याने बघितलं तर त्याला ठीक वाटेल. जर वडील रोज पिशवी घेऊन येतात आहे, त्यात नोटा आहेत, का कुठल्या तरी सरकारी कचेरीत काम करतात, आहेत असे घरं येतात आणि आमच्याकडे येतात, पण आम्हाला प्रश्न पडतो की यांच्याकडून पैसे घ्यायचे की नाही, कारण आम्हाला माहिती यांचं उत्पन्न काय आहे. म्हणजे उत्पन्न, खरं उत्पन्न किती आहे आणि वरचं उत्पन्न किती आहे, आम्हाला प्रश्न पडतो काय करायचं. पण येतात, कारण त्यांना किंमत चुकवावी लागते ना. असे कितीतरी माझ्याकडे कुटुंब आहेत की ज्यांना आम्ही सांगतो पण त्यांना वळत नाही. घरातलं वातावरण बदलून जातं. आणि सहज सगळं काही मिळालं की मुलांना जाणीव राहत नाही की काही एखादी गोष्ट दिली की 2-3 दिवस ती जाऊ द्या आणि नंतर द्या, हेही सांगता येईल त्याच्यामध्ये. आणखी एक गोष्ट आहे, अनेक चांगल्या घरातले चांगले सज्जन मध्यमवर्गीय पालक आहेत जे आपल्या हाल अपेष्टा आपल्या मुलांना मिळू नयेत असा विचार करतात. ती एक चूक. दुसरी चूक, आता सुद्धा त्यांचे जे चॅलेंजेस आहे आर्थिक ते सांगत नाहीत मुलांना, ही दुसरी चूक. पहिली चूक कुठली? अशी अपेक्षा करणे की मला जे भोगावं लागलं ते माझ्या मुलाला मुलीला भोगावं लागू नये. ही जी मानसिकता म्हणजे आहे, सहज सगळं काही देणं, त्यामुळे आयतं देणार. मग आयतं दिल्यामुळे त्याला त्याची किंमत नाही राहत ना वेळेची किंमत राहत ना पैशाची किंमत राहत. दोन्ही आघळतं बरं नेहमी. फक्त पैसा नाही, वेळेचं सुद्धा. कारण वेळेची किंमत असेल तर वेळेचा सदुपयोग करायला शिकाल तर चांगल्या गोष्टी शिकाल. तर तुम्हाला वेळेची किंमत नाही, तुम्हाला पैशाची किंमत नाही, मग माणसाची किंमत राहत नाही आणि मग आईवडिलांची किंमत राहत नाही. मग आपण पाहिला तर मागाचा केस पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याची. असा निगेटिव्ह क्रम आहे, निगेटिव्ह नष्टचक्र आहे. मग याला उपाय काय? याला उपाय आहे आपल्या संस्कृतीकडे बघा, घरातलं वातावरण सुधरवा. टी व्हीवर निव्वळ एंटरटेनमेंटसाठी खून मारामाऱ्या असे चित्रपट बघू नका. हसते खेळते विनोदी चित्रपट बघायचेच असतील तर. आणि स्वतः काहीतरी साधना करा. साधना म्हणजे साधनेचा अर्थ काय? काहीतरी नवीन चांगला गुण अंगीकारण्यासाठी मेहनत करणे. उदाहरणार्थ चांगलं शरीर सौष्ठव करण्यासाठी व्यायाम करणे किंवा फिटनेससाठी व्यायाम करणे, ही पण साधना आहे. मेडिटेशन. हां, नवीन ज्ञान मिळण्यासाठी साधना करा. नवीन भाषा त्याचं व्यसन लावा, नवीन ज्ञान मिळवण्याचं व्यसन लावा, रादर दॅन तुम्ही इकडे जाल. तर त्याच्यामुळे आणि सहजासहजी मिळायला लागल्यावर त्याची इतकी सवय होते की मग ते नाही मिळालं की जीव कासावीस होतो. मग आता वेगळं उदाहरण सांगतो. वाचलं असेल अनेकांनी, भारतातला मुलगा आधी IIT-मध्ये, नंतर IIM-मध्ये, हुशार मुलगा, आधी IIT-मध्ये, नंतर IIM-मध्ये आणि नंतर मोठ्या पॅकेजची नोकरी, मग तिथून परदेशामध्ये त्यापेक्षा मोठ्या पॅकेजची नोकरी. मग सुंदर मुलगी, तिच्याशी लग्न, सुंदर मुलं, तिला पण जॉब, खूप छान सुख
आणि सुखी खूप छान संसार. संपन्नता. हं. पण अचानक काहीतरी कायदा बिघडला किंवा मंदी आली, अमेरिकेतली नोकरी गेली, यापेक्षा कमी पैशात आपण जगू शकणार नाही, म्हणून पूर्ण कुटुंबाची जाणून बुजून केलेली आत्महत्या हा पण गुन्हाच आहे ना. अशा पण केसेस आहेत. मी ते ते विचारणारच गुन्हेगार होते. नव्हते ते. हां. त्यांनी पूर्ण फॅमिली सुसाईड केलं. का बरं केलं? सुखलोलुपता. सुखाची इतकी चटक की कमीच्यात होणार नाही. म्हणून पालकांनी आपले चॅलेंजेस फेस केलेले मुलांना सांगावेत. मुलांना सांगावेत आणि त्याला विचारावं. म्हणजे नीड्स आणि वॉन्टचा फरक कळायला पाहिजे. म्हणजे काय? खरी गरज आहे आणि की मागणी आहे? मागणी आहे. की मला हा ₹1,00,00,000 पाहिजे, मला तो तुझा पेन. म्हणजे पाहिजे असणं आणि त्याची गरज असणं. खरी म्हणजे गरज आहे का बघा. हां. त्यांनी फक्त डिमांड केली म्हणून देऊ नका. डॉक्टर, आपण एवढ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी इतकी चर्चा केली. त्याच्यामध्ये शाळा आणि घर हे पण महत्त्वाचा रोल प्ले करतो. पण शाळेमध्ये, कारण बराच वेळ 6 ते 7 तास मुलं शाळेमध्ये असतात. तर शाळामध्ये काय असं शाळेमध्ये सिस्टीम. शाळेची काय सिस्टीम असं असायला पाहिजे की मुलांना ते व्यवस्थित शिक्षण देऊ शकेल? त्याच्यामध्ये शाळेचा काय रोल आहे? किंवा शाळेच्या संस्थेचा काय रोल आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जे CBSE बोर्ड आहेत किंवा ICSE बोर्ड आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे की ज्या CBSEच्या किंवा ICSEच्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये स्कूल काउन्सिलर आणि स्पेशल एज्युकेटर अपॉइंट केलेच पाहिजेत असं बंधन आहे टाकलेलं. प्रत्येक शाळेला? प्रत्येक शाळांनी, CBSE शाळा आणि ICSE शाळा, म्हणजे केंद्रशासित केंद्रीय बोर्ड, हं. केंद्रीय शिक्षा बोर्ड त्यांच्यासाठी आहे. पण आता प्रश्न असा आहे की काउन्सिलर्स असोसिएशन फॉर रिसर्च अँड एम्पॉवरमेंट, म्हणजे केअर नावाची आमची संस्था आहे, ज्यामध्ये जे लोक शाळांमध्ये स्कूल काउन्सिलर्स किंवा स्पेशल एज्युकेटर म्हणून नोकरी करत आहेत, त्यांचं आम्ही असोसिएशन तयार केलेलं आहे. आणि आम्हाला हे आढळलं आहे की केंद्रीय मंत्रालयाने, शिक्षण मंत्रालयाने असं सांगून सुद्धा फक्त 3% शाळांनीच स्कूल काउन्सिलर अपॉइंट केलेले आहेत. 97% शाळांमध्ये स्कूल काउन्सिलर अपॉइंट केलेले नाही आहेत. कोणत्या? CBSE वगैरे. आणखी दुसरा कळीचा मुद्दा आहे. फक्त CBSE शाळामध्ये शिकतात तेच विद्यार्थी आणि स्टेट बोर्डमध्ये शिकतात ते विद्यार्थी नाही आहेत का? मग ते तो पण रोल आहेत ना. स्टेटला पण तर असायला पाहिजे. स्टेट बोर्डमध्ये सुद्धा असं असायला पाहिजे. म्हणून सध्याचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्यांना म्हटलं याच्यात लक्ष घाला, दीपक केसरकर सरांना. त्याच्यात असेंब्ली नागपूरमध्ये जेव्हा 2024मध्ये आता झाली, त्यावेळी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही ज्या स्टेट बोर्डाच्या शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा स्कूल काउन्सिलर्स आणि स्पेशल एज्युकेटर्सचं नियुक्तीपत्र द्या. आणि अनेकांना माहिती नाही म्हणून सांगतो की ज्या शाळांमध्ये असे स्कूल काउन्सिलर नाही आहेत तिथे अनेक गोष्टी करता येत नाहीत. उदाहरणार्थ बदलापूरसारखी जी अवस्था आहे, तिथे जर स्कूल काउन्सिलर अपॉइंट झालेली असती, स्त्रिया जास्त आहेत म्हणून मी असती म्हणतो आहे, तर ती सायकॉलॉजिस्ट असते ती व्यक्ती. स्कूल काउन्सिलर मेल असो की फिमेल, त्यांना सायकॉलॉजी हा विषय त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आवश्यक असतं. आणि जे स्पेशल एज्युकेटर असतात त्यांना स्पेशल एज्युकेशनचा डिप्लोमा किंवा डिग्री प्लस सायकॉलॉजी केलेलं असणं आवश्यक असतं आणि त्यांची वेगळी अपॉइंटमेंट करण्यात येते. 25,000च्या आसपास त्यांना पगार देणं बंधनकारक आहे, केंद्रीय मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं त्याप्रमाणे. पण असं असूनसुद्धा फक्त केंद्रीय जे बोर्ड आहे त्यापैकी फक्त 3% शाळांमध्ये आहे आणि स्टेट बोर्डामध्ये 0 आहे. आणि आमचा प्रयत्न सुरू आहे आमच्यातर्फे शाळेवर विसंबून न राहता, राज्य शासनावर विसंबून न राहता, आम्ही स्वतः एक जागरूक नागरिक आणि प्रोफेशनल्स म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही आमच्याकडून शाळांना मदत करायला तयार आहोत. शाळेने पैसे जरी नाही दिलेत
आमच्या स्कूल काउन्सिलरला, तरी आम्ही दुसरा काही ना काही मार्ग करून त्यांना मदत करू अशा स्कूल काउन्सिलर्सला, की जेणेकरून राज्य शासनाच्या ज्या शासित शाळा आहेत, म्हणजे स्टेट बोर्ड ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातसुद्धा स्कूल काउन्सिलर असे अपॉइंट करण्यात यावेत, स्पेशल एज्युकेटर अपॉइंट करण्यात यावेत, ज्या कारणाने असे बदलापूरसारखे या घटना घडणार नाहीत. या सगळ्या केसमध्ये तिथे स्कूल काउन्सिलर कोणी होते की नाही याचा काहीच रिपोर्टमध्ये कुठेच बातमी नाही आहे. कदाचित तिथे नसावेत, कारण फक्त 3% शाळेतच आहेत. तर माझं पालकांना सांगणं आहे, तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्या शाळेत शिकता आहेत त्या शाळा CBSEच्या आहेत, ICSEच्या आहेत की स्टेट बोर्डच्या आहेत, कुठलीही असू द्यात, तुमच्या PTMमध्ये ही मागणी करा की आमच्या शाळेमध्ये स्कूल काउन्सिलर अपॉइंट करा. स्कूल काउन्सिलरचं काम काय काय असतं? PTT, प्रिव्हेन्शन ऑफ एव्हिल. इफ एव्हिल इज ऑलरेडी हॅपनिंग, म्हणजे त्रास काही होत असेल, ॲकॅडमिक एक्सलन्स नाही आहे, तर त्यासाठी मदत करू शकतात हे सायकॉलॉजिस्ट. टीचर्सचं ट्रेनिंग घेऊ शकतात हे सायकॉलॉजिस्ट. विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग घेऊ शकतात हे सायकॉलॉजिस्ट, स्कूल काउन्सिलर्स. पालकांचं ट्रेनिंग घेऊ शकतात हे स्कूल काउन्सिलर्स आणि सायकॉलॉजिस्ट किंवा स्पेशल एज्युकेटर्स. जेणेकरून जागरूकता वाढेल, अशी गुन्हेगारीची मानसिकता कमी होईल आणि गुन्हेगारीचं पर्सेंटेजसुद्धा कमी होईल. कारण रोड ट्रॅफिक ऑफिसर किंवा ट्रॅफिक पोलीस चौकात उभा असेल तर पर्सेंटेज कमी असतं सिग्नल जम्प करण्यास. तसंच शाळेतले ट्रॅफिक पोलीस, मनाच्या ट्रॅफिकचे पोलीस म्हणजे स्कूल काउन्सिलर्स त्यांनी अपॉइंट करावेत, अशी माझी प्रार्थना नव्हे आग्रह आहे. आणि आम्ही प्रयत्न करतो आहोत, राज्य शासन स्तरावर आणि केंद्रीय स्तरावरसुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो आहे. आणखी एक त्याची वेगळी गरज आहे बघा, जसे डॉक्टर्सचे सुद्धा वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस होतात. कारण एकदा तुम्ही डॉक्टरी पास केल्यावर नवीन औषधं आले असतात, नवीन शोध लागले असतात, त्याची डॉक्टरांना माहिती होण्याची गरज असते. म्हणून त्यांच्या CME चालतात, म्हणजे कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन त्याला म्हणतात. तसं आम्ही पण कॉन्फरन्सेस करायला सुरुवात केली आहे. आम्ही देशाच्या राष्ट्रीय स्तरावर त्याची परिषद आत्ताच 25 फरवरीला VNITमध्ये घेतलेली आहे आणि आणखी घेत आहोत. त्यासाठी पुन्हा आम्ही दिल्लीला पण आम्ही जाऊन आलेलो आहोत. आमचा हा प्रयत्न आहे केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर, सगळ्या राज्यांमध्ये, फक्त महाराष्ट्र नव्हे. मी जे काही बोलतो आहे ते पूर्ण देशासाठी आहे. त्यासाठी आम्ही हे सुरू केलेलं आहे आणि आम्ही पालकांना, शिक्षकांना, प्रिन्सिपलला आम्ही आवाहन करतो आहे की आम्हाला साथ द्या. आपण या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी, अशी गुन्हेगारीची मानसिकता कमी करण्यासाठी, फक्त नव्हे तर टॅलेंट हंटिंगसाठी, फक्त गुन्हेगारी थांबवण्यासाठी नव्हे, आपल्याला ऑलिम्पिक मेडल वाढवण्यासाठी, नोबेल प्राइजेस वाढवण्यासाठी आपल्याला ते टॅलेंट हंटिंग करायला नको का? ते आम्ही लोक सायकॉलॉजिस्ट करू शकतो, स्कूल काउन्सिलर्स करू शकतात, स्पेशल एज्युकेटर करू शकतात, जेणेकरून या मुलामुलींमधलं सुप्त क्षमता ओळखून त्यांना आपण नवीन पुढे संधी आणू उपलब्ध करून देऊ शकतो. तर फक्त वाईट कमी करायचं नाही, डोंट करून सांगून चालत नाही, व्हॉट टू डू ते पण सांगावं लागतं. म्हणून वाईट काय आहे ते आपण बोललेलो आहे, ते कमी करण्यासाठी, त्या चौकटीमध्ये, वेळेच्या चौकटीमध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी शेअरिंग ऑफ प्रोफेशनल एक्सपिरियन्स स्कूल काउन्सिलर्सला मिळावा, त्यांचे स्किल्स, नॉलेज आणि ॲटिट्यूड अपग्रेड करावं, त्यांचं प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंटचे त्यांचे स्किल्स वाढावे. सिस्टीम्स आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा आणखी राहिलेला आहे, तो असा की आजकाल सिंगल पॅरेंट्स वाढलेले आहेत. कुठे 2पैकी जोडीदाराचा, आईचा किंवा वडिलांचा मृत्यू झालेला आहे कोरोनामध्ये. 168 फॅमिलीमध्ये नागपुरातल्या आई वडील दोघेही मृत्यू पावलेत कोविडमध्ये. मग त्या मुलांचं कोण करणार? तिथे वाईट येऊ शकतं ना. फक्त गुन्हेगारी नाही, डिप्रेशन पण आहे ना. डिप्रेशन म्हणजे मानसिक रोग पण आहेत ना. मानसिक रोगामुळे मग गुन्हेगारीला पण विकृतपणा आहे. मानसिक रोग फक्त एक स्वरूप पाहिलं, दुसरे त्याचे स्वरूप आहे ना. मग त्यामुळे ते सुद्धा टाळण्यासाठी आपल्याला ही एक चळवळ म्हणून पुढे आणायला पाहिजे. आणि तुमच्यासारखे चांगले लोक पुढे येऊन अशा याच्यावर सुद्धा आपण स्वतंत्र पॉडकास्ट आपण घेऊ शकतो किंवा आपण त्याच्या केस स्टडीज घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आम्ही व्यवस्थितपणे सांगू शकतो आपल्या दर्शकांना की नेमकं आणखी काय करायला पाहिजे. सध्या फक्त तुम्ही एवढंच करा, तुमच्या मुलं ज्या शाळेत जातात त्या स्कूल काउन्सिलर आहेत की नाही बघा आणि प्रमाण बघा.
म्हणजे विद्यार्थी 2,000 आणि स्कूल काउन्सिलर 1, कुठे कुठे पाहणार? तर त्याचं जगामध्ये वेगवेगळं असं असणार की 40 लोकांसाठी एक असं आदर्श आहे. नाहीतर मग 80साठी एक, नाहीतर मग 100साठी एक, नाहीतर कमीत कमी शाळेत एक तरी स्कूल काउन्सिलर असावा. पण अशी असा रेशो किती आहे? पण किती किती विद्यार्थ्यांना एक काउन्सिलर पुरेसी आहे? हां, त्याच्यामध्ये असं आहे, काही-काही शाळांमध्ये स्पेशल चिल्ड्रन ॲडमिशन घेतच नाहीत. घ्यायला हव्यात. कारण साधारण मुलांना पण कळतं, की बघा माझे हातपाय किती चांगले आहेत, पण या मुलीचे किंवा या मुलाचे हातपाय चांगले नाहीत. पण त्याच्यामुळे त्यांना त्या दुःखाची ओळख होऊन ते पण सरळ राहतात. हम्म. म्हणून नॉर्मल मुलांना सुद्धा अशा अपंग मुलांची मदत होते, नीट व्यवस्थित मार्गावर राहण्यासाठी. आणि जे अपंग मुलं असतात, त्यांना सामान्य मुलांमध्ये राहायला मिळाल्यामुळे त्यांना स्वतःला आणखी नीट पुढे नेण्याचा प्रयत्न करता संधी येतो. कारण मिळते. त्यांची मनात चांगले विचार राहतात. म्हणून दोघांसाठीही ते आवश्यक आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, की त्याचं काही मापक आहे का? तर सध्या मापक यासाठी नाही आहे भारतामध्ये, कारण त्याचा स्तर बदलतो. कुठे जास्त मुलं आहेत, कुठे कमी मुलं आहेत. जर स्पेशल चिल्ड्रन वाढलेत, तर स्पेशल एज्युकेटर वाढवावे लागतील. जर त्यांची संख्या कमी असेल, तर स्पेशल एज्युकेटरची संख्या कमी राहील. आणि जर संख्या मुलांची आमच्या मते आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्या शाळांमध्ये असे स्पेशल एज्युकेटर्स आणि स्कूल काउन्सिलर्स अपॉइंट केलेले आहेत, तिथे त्यांना त्यांचं ते काम सोडून बाकीचे कामं सांगतात. ते सांगू नका प्रिन्सिपल लोकं, असं आम्ही त्यांना म्हणतो. त्याचे वेगवेगळे कारण आहे, म्हणून आम्ही परिषद घेतली होती. अनेक प्रिन्सिपल्सला माहिती नाही की त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचं. आणि जे स्कूल काउन्सिलर्स आहेत ते अतिशय तरुण असल्यामुळे किंवा ज्युनियर असल्यामुळे त्यांना माहिती नाही की मला नेमकं काय करायचं आहे. म्हणजे प्रिन्सिपलला पण माहिती नाही काय करायचं आणि स्कूल काउन्सिलरला माहिती नाही, त्यांना काय ऑर्डर दिलं नाही काय करायचं. म्हणजे जे काम सोपवलंय तेच करून घ्या त्यांच्याकडनं, हां. इतर विषय न देता. म्हणजे आता जॉग्राफीच्या टीचर आले नाहीत तर तुम्ही त्यांचा पिरियड घ्या. म्हणजे सबस्टिट्यूशन टीचर म्हणून वापरले जातात आहे स्कूल काउन्सिलर. मग त्यांना त्यांचं काम करायला वेळच मिळत नाही आहे. मग कसं व्हायचं? मग त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा असेल तर स्कूल काउन्सिलर रोखू शकतात तर त्याच्या बॉडी लँग्वेजवरून, फ्रिक्वेन्सी ऑफ इव्हेंट्सवरून त्यांना त्याचं प्रिव्हेन्शन पण करता येऊ शकतं. जर त्यांना आधीच माहिती आहे की याच्या घरी याच्या वडिलांना दारू पिण्याची सवय आहे, हा झोपडपट्टीमध्ये राहतो आणि याची आई भांडे घासायला जाते, यांचे नेहमी भांडणं होतात, तर तिला कळेल की हा ऑरेंज बेल्टमध्ये आहे, डेंजरच्या भाषेत जर कारण बोलत. आरटी रूलनुसार पण तिथली मुलं पण येतात. म्हणून रिसर्च अँड डेव्हलपमेंट पण आवश्यक आहे. त्याला आम्ही सुपर ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. एस फॉर शेअरिंग अ नॉलेज, यू फॉर अपग्रेडिंग द स्किल्स, पी फॉर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ एव्हिल्स आणि ई फॉर एस्टॅब्लिशिंग दी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आणि दुसरा ईचा अर्थ आहे एम्प्लॉयमेंट इन स्टेट बोर्ड स्कूल्स आणि शेवटी आहे आर म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. कारण संशोधन कराल तर डेव्हलपमेंट कराल ना, असं माझं आव्हान सगळ्यांना आहे. आणि कुठेही कोणालाही आमच्या दर्शकांना जर आमची मदत लागली तर आमचा फोन नंबर आहे 9822462968. याशिवाय तुम्ही आणखी कुठेही मदत घेऊ शकता. आत्ताची सिच्युएशन अशी आहे की गुन्हे वाढतच चाललेले आहे. मोठा गुन्हा झाला की आपण म्हणतो की शिक्षा झाली आरोपीला की आता तरी नाही होणार, आता तरी नाही होणार दुसरा गुन्हा, पण तरीही तो होतच चाललेला आहे. मग दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा गरज आहे की पालकांनी आपल्या मुलांना शिकवण्याची गरज आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्या संस्कृतीची जपवणूक कशी करायची आणि आपल्या संस्कृतीने आपल्या मुलांना ते शिकवणं आणि वाईट काय आणि चांगलं काय या गोष्टी जर आपण मुलांपर्यंत दिल्या आणि नुसत्याच मुलीला न देता मुलांनाही शिकवण्याची ही गरज आहे. आज तुम्ही इतक्या छान पद्धतीने सगळ्यांची गुन्हेगाराची मानसिकता काय असते आणि त्याला कसं आपण घालवू शकतो त्या गुन्हेगारीतीला हे समजून सांगितलं सर. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद तुम्ही मला संधी दिल्याबद्दल. आणि हा खूप मोठा विषय आहे. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे सगळ्या कुटुंबांनी सकारात्मक कार्यक्रमांचं आयोजन करावं, छोट्या छोट्या गोष्टींना सोहळा करावं, देवळामध्ये जाऊन फक्त देवाचं दर्शन न घेता देवळामध्ये इतरही चांगले कार्यक्रम करावेत. गीता पाठांतर वगैरे आम्ही लहानपणी करत होतो, त्याचा आम्हाला फायदा झाला. तर असे चांगले सात्विक कार्यक्रम स्पर्धा आयोजित कराव्यात. आणि जो फ्रेम असतो वेळेच्या फ्रेममध्ये जास्तीत जास्त वेळ या गोष्टीमध्ये गेल्यावर निगेटिव्हिटी कमी होईल, गुन्हे कमी होतील.
असा माझा विश्वास आहे.